आणि आज या ठिकाणी मला विद्यार्थ्यांशी तरुणांशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी माझे काही अनुभव आता वेळेअभावी जास्त आणखी कधीतरी आपण बोलू तर ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी संयोजकांचा निरतिशय आभारी आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. बाहेर भाषण ऐकलं. बऱ्याच मार्गदर्शक गोष्टी सरांनी आपल्याला सांगितल्या. अपेक्षित नाही. फक्त एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा माईक फक्त सरांच्या वेळेस घाबरला. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की करत होता. कदाचित काही फॉल्ट असेल असो, पण माईक सरांना घाबरला. मला सुद्धा जे लोकांची फार भीती वाटते. प्रत्येकाने सरांना धन्यवाद देतो. आपलं असं मार्गदर्शन आम्हाला इथून पुढे सुद्धा लाभत राहील. मी तसं आपल्याला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. यानंतरच्या सत्रात जे दुसरं सत्र आहे एमपीएससी राज्यसेवा यशस्वी तयारी बद्दलचं मार्गदर्शन मंचावर उपस्थित माननीय धन्वंत मॅडम आणि वाघमारे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्या अगोदर मी राम सरांना विनंती करतो की पहिल्या सत्राचा समारोप थोडक्यात मान्यवरांचं आभार प्रदर्शन करून करावा. आपले पूर्ण निर्देश व्यक्त करण्यात राम. अच्छा, या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक तथा या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री किशोर रोही सर, माजी न्यायाधीश, उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर. या समारंभाला विशेषत्वाने उपस्थित असलेले विशेष अतिथी आदरणीय प्राध्यापक मधुकर उल्लेंजवार सर, अध्यक्ष विद्यार्थी सहाय्यक समिती वरोरा. या समारंभाचे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस तयारी या विशेष मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री इचड खोब्रागडे सर, माजी सनदी अधिकारी. या पहिल्या सत्राला उपस्थित असलेले रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव आदरणीय डॉक्टर दादाराव बनकर सर. या सर्व मान्यवरांचे मी आकार फाउंडेशन व रिसर्च डेव्हलपमेंट असोसिएशन च्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या सत्राला आपण लगेच कंटिन्यू करतोय आणि त्यानंतर आपण सर्वजण भोजन घेणार आहोत सोबत. त्यामुळे इथून जाऊन जेवण आपली गैरसोय बाहेर होईल अशी आपण चिंता मनात ठेवू नये. आपण सगळेजण सोबत जेवण घेणार आहोत इथेच आपल्या या परिसरामध्ये. मागच्या बाजूला आपण सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पुढच्या सत्रात आपण 2 सत्रांना विभागलं होतं. पहिल्या सत्रातील 2 मान्यवर काही कारणामुळे येऊ शकले नाही, तर तो जो वेळ आपला वाचला तो वेळ आपण पुढे कंटिन्यू करतोय आणि त्यानंतर सोबतच आपण जेवण घेणार आहोत. तर दुसरं जे सत्र आहे आपलं एमपीएससी राज्यसेवा यशस्वी तयारी आणि दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ज्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ व आता सध्या शासनाचं महाभरती आहे. या संपूर्ण एकूण परिस्थितीवर आकार फाउंडेशनचं काम करताना काही विशेष चेहरे आपल्याला दिसतात, पण यामध्ये अनेक हात असतात. कारण मूलतः आम्ही सगळे काम करणारे ज्या वेळेला शिक्षण विभागामध्ये काम करत असताना अधिकाऱ्यांचा गट 2008 पासून जुळला, तर तेव्हा ज्या केंद्रांची आपण उभारणी केली तर तो अत्यंत ट्रान्झिशन फेज त्या केंद्राचा असतो. कारण तिथे विश्वास निर्माण होणं, मुलांना त्याबद्दलचा विश्वास वाटणं, या पहिल्या फेज मध्ये काही आमचे अधिकारी मित्र आहेत जे ओपनिंग बॅट्समन असतात, की जे एकदा त्या प्रक्रियेमध्ये आले तर निश्चित आलेल्या प्रत्येक तो विश्वास ते देऊन जातात की यस, तुमचं इथे करिअर यशस्वी होणं शक्य आहे. तर त्यामुळे धरमपेठ केंद्राचं उद्घाटन असेल, रेशीमबाग केंद्राचं उद्घाटन असेल,
किंवा इतरही केंद्राचं उद्घाटन असेल, या सगळ्याच केंद्रांना त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि मला विशेषत्वाने सांगायला आवडेल की ज्यावेळेला मी ज्यांच्याबद्दल हे सर्व वर्णन करतोय ते गडचिरोलीला ज्या वेळेला होते, तर त्यांनी त्या भागातील जे लोक शिकून स्वतःचं जीवन करिअर कुठे डेव्हलप करू इच्छितात यांच्यासाठी तर विविध कामं केली. मी ते विशेषाने इतर नोंदवत नाही, पण जे निरक्षर आहेत ते फार काम करू शकत नाही, अशा लोकांचं रचनात्मक संघटन करून तेंदू पत्ता यावर खूप चांगलं काम सरांनी केलं. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून अप्रिशिएशन मिळालं. असे माझे मित्र आकार फाउंडेशन अधिकारी जो ग्रुप आहे आपला, त्याचे माननीय सदस्य माननीय प्रताप वाघमारे सर यांचं विशेषत्वान आपण पुढच्या सत्रात मार्गदर्शन ऐकणार आहोत. एक प्रेरणादायी वक्ते आहे. मी सरांना विनंती करेल की ऍट द एंड त्यांचं सेशन त्यांनी ठेवावं. आणि दुसरे आजचे मार्गदर्शक जे विशेषतः आमच्या भगिनी आहेत की ज्या आजही ही सिद्धतेची लढाई आहे. कुटुंबामध्ये मुलाला जर 11वी-12वीचे क्लास लावायचे असेल तर आई वडील विचार करतात की नागपुरातले टॉपचे क्लास लावू, त्याला IIT ला लावू, त्याला रिलायन्सला आणखी कुठे टाकता येईल तिथे सगळीकडे रिलायबलला टाकू वगैरे वगैरे. पण मुलीला जर क्लास लावायचे असेल आणि मुलगा जर समजा उदाहरणार्थ तो ऍव्हरेज झाला, फार यश मिळवू शकला नाही, तर त्याचे सगळे अनालिसिस मुलीला लावले जातात. मुलाला क्लास लावले, त्याला फार काही यश मिळालं नाही, मग आता हिला लावून काय फायदा होणार. मग जवळपासचा एखादा क्लास बघा, फार खर्चात पडायची काय गरज आहे वगैरे वगैरे. तिथे तिला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ते कॉम्प्रोमाइज करून तिने यश मिळवलं कसं बसं, आणि ती नोकरीमध्ये जरी आली तर प्रशासनातही तोच दृष्टिकोन असतो. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर नागपूर शहरामध्ये फार कमी पोलीस स्टेशन असतील की जिथे महिला PI आहे. मी धाडसानं बोलतोय, आता हळूहळू दुरुस्ती होते. तर त्यामुळं आजही महिलांना की आम्ही हे करू शकतो हे सिद्ध करावं लागतं. आणि त्या सिद्धतेवर खऱ्या उतरणाऱ्या काही महिला ज्या जसं म्हणतात की सावित्री आणि रमाईचा वारसा पुढे नेत आहे आजच्या या काळामध्ये, त्यापैकी रीना जन्मतो इथे आहे, त्यांचंही आपण इथे पुढे मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर आजच्या या पुढील सत्राला कंटिन्यू करण्यासाठी मी मान्यवर अतिथींना विनंती करेन की आपणही या सत्राला सन्माननीय अतिथी सुद्धा पुढील सत्राला इथे उपस्थित राहू इच्छितात. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या पुढील सत्राला मी रीना जन्मंतू DYSP, विशेषतः मॅडमचं कार्यालय इथंच आहे पुढेच, आम्ही पुढे भविष्यात मॅडमला त्रास देणारच आहोत. आपण इथे यावं मार्गदर्शनाला. रीना जन्मंतू मॅडम. मंचावर उपस्थित माननीय खोब्रागडे सर, बनकर सर आणि सर्व मंचावर उपस्थित प्रतापन यांनी खूप चांगले मित्र. कालच आमचा विषय झाला होता की प्रोग्राम नाही यायचं. माझी अडचण झाली होती की म्हटलं माझ्या मुलाला बरं नाही आहे, तो रात्रीपासून उलट्या करतो, माझं जमणार नाही. सकाळी परत प्रतापचा फोन आला, खोब्रागडे साहेबांचा फोन येऊन गेला, म्हणजे तुला काय करायचं. म्हटलं मला पण एक्सपेक्टेड होतं. साहेबांचा फोन आला, आईला म्हटलं तुला सांगा मला पडायला लागेल. याच्या आधी 2दा असं झालं की साहेबांनी प्रोग्रामला बोलवलं, मला घेता आलं नाही. त्यासाठी सॉरी सर. पण युनिफॉर्म सर्व्हिसेस आहे. बऱ्याच वेळा इतकी महत्वाची इतकी काम असतात की मला म्हणजे अंगण सोडून लढाई सोडून पळता येत नाही. त्यामुळे मी बरेच प्रोग्राम इच्छा असूनही मला घेता येत नाही. आज मंचावर आवर्जून उपस्थित राहिले, कारण की याच्यानंतर शिवाय ऐकायला लागेलच त्या. सो आज येणं गरजेचं होतं. आणि पुढे जो वर्ग बसलाय त्यालाही आतुरतेने इच्छा आहे की आज उद्या परवा कधीतरी इथे येऊन बसायची प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही जिथे बसलो होतो तेव्हाही आम्हाला वाटत होतं की आम्ही कधी इथे येऊन बसू. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आता जर एखादा वक्त बोलवलं नाही बोलायला, मी कधीच लिहून आणत नाही काय, जे सुचतं वेळेवर ते बोलत असते. तर प्रत्येकाला इच्छा असते की तुम्ही इथपर्यंत कसं आला असेल ना सगळ्यांच्या ह्याच्यात. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं ना, अगदी म्हणजे थोडंफार तसंच आहे. मी पण फार म्हणजे अशा गावातली आहे.
खूप जर ऐकलं असेल तर मॅनेजच्या माइन्स आहेत खारगामध्ये सांगली तालुक्यामध्ये. तिथे एक छोटं गाव आहे वाकोडी म्हणून, तिथे मी 10वी पर्यंत शिकले. नंतर 12वी पटल चौकीला झाले ना, ग्रॅज्युएशनला मग नागपूरला कारण बाबांचं रिटायरमेंट झालं. 5 बहीण भावंडातली सगळ्यात लहान बहीण. अभ्यास जसं सर म्हणले म्हणजे थोडंफार मी करत होते, त्यांचे बाबा ऍक्टिव्ह होते, माझी आई ऍक्टिव्ह आहे थोडंसं. जसं सर म्हणले की OABCचा चांगला पगार आहे मग सगळ्या गोष्टी, पण जे डिग्रेडेड व्यक्ती आहे आणि ते सांगतात म्हणजे आमच्या शिक्षित आईवडील आम्हाला सांगतात की तुझी समाजात ओळख निर्माण झाली पाहिजे. अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला अभ्यास हा फक्त पास होण्यासाठी केलेला आहे. अगदी बरोबर. एकही म्हणू शकत नाही की करिअर घडवण्यासाठी केला. सगळ्यांनी त्या वर्गात आपल्याला पास व्हायचं म्हणूनच अभ्यास केलेला आहे. आम्ही तोच केला, आम्ही काही वेगळं केलं नाही. परंतु कायमस्वरूपी लक्षात राहणारा अभ्यास कसा करावा आम्हाला आमच्या आईने शिकवलं. म्हणजे तुम्हाला सांगते की बाबा माणसला जायचे 5 बहीण भावंडांचं पुरायचं नाही तर आई वडिला म्हणजे ती स्वतःच्या आई वडिलांच्या घरची सावकाराची पोरगी कमिटेड म्हणजे पैसे सांभाळून ठेवणारी, आणि आमच्या आई वडिलांच्या बाबांच्या घरी आल्यावर शेतावर जाऊन काम करायला लागायचं. ते सगळं असूनही ते सगळे शेतातलं सगळं त्रास विसरून आम्ही 5 बहीण भावंडांसोबत तेव्हा लाईट नसायची, तेव्हा लाईट नसायची म्हणजे प्रत्येकाला एक आपापला दिवा घ्यायचा, 5 कोपरे पकडायचे आणि मध्ये आई बसायची. स्वयंपाक करून ती आपली बसायची. मी जोपर्यंत बसेल तोपर्यंत बसेल जेवण मिळणार. शिस्तही तेव्हा बसायची. त्यामुळे तेव्हापासून शिस्तीत होती म्हणूनच युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये आहे. तर अभ्यास कसा करायचा, काय करायचं हे आम्ही तेव्हा शिकलो. आणि नंतर 10वी झालं, 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं. जसं साहेब म्हणले की 80 पर्यंत मला MPSC माहित नव्हतं. 80 मध्ये तेव्हा तर कुठे विदर्भात क्वचितच कोणीतरी कधीतरी MPSC UPSCचं नाव घेत असेल. म्हणजे मी आता आपलं बोलताना ते बोलले की 2007 मध्ये जवळपास अशीच परिस्थिती होती. 2005 ला माझं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. 2007 ला माझं इंग्लिश लिटरेचरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. परत प्रश्न 6 मध्ये परत प्रश्नाला आठ करायचं काय, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, काय करायचं. मग दुसऱ्या वाटतात प्रत्येक मुलीला त्याला बीएड करून घ्यायचं, नंबर लागला बीएड करून घ्यायचं. 2007 झाला. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येत असतो, तो टर्निंग पॉइंट. तर आपल्याला लक्षात असेल नागसेन 10 नंबर माहित असेल बऱ्याच लोकांना, नागपूर शहराचा कानपूर रोडचा तिथे शाळा आहे नागसेन विद्यालय म्हणून. तिथे माझे काका जांभूळकर मुख्याध्यापक होते. तर ते म्हणाले की आमच्याकडे इंग्लिशच्या पोस्ट इझिली वॅकंट असतात, भरल्या जात नाही. तर हायस्कूलला 8वी ते 10वीची जागा आहे म्हणे, एकच पोस्ट वॅकंट आहे, तुझी इच्छा असेल तर तू इंटरव्ह्यूला ये. जून महिना होता, मला म्हणजे रिझल्ट आला आणि एका आठवड्यानेच मी त्यांच्याकडे गेले. बीएडचा रिझल्ट आला. तर ते मला म्हणाले की इंटरव्ह्यू वॉज नॉट देअर, बट असं बोलवलं होतं त्यांनी सगळ्या त्यांच्या ट्रस्टला जे होतं त्यांना दाखवायला की शी इज द कॅन्डिडेट. मग नंतर ते मला सरळ म्हणजे तिथे सुरू झालं, काय म्हणतात आपल्याला सगळ्यांना लेन सुरू झालं. इन शॉर्ट बार्गेनिंग सुरू झाली तिथे. ते म्हणले की बघ आम्ही ना जनरल कॅन्डिडेट कडून 8 लाख घेतोय, 4 लाख पहिले द्यायचे, 3 वर्षात आम्ही तुझे 4 लाख रुपये काढून घेणार शिक्षण शुल्क. तर 3 वर्षात तुला 1000 रुपये महिन्यामध्ये देणार आणि बाकीच्यांना 8 लाख देतो, तू 6 लाख देतो, 3 लाख आता दे आणि 3 लाख दे. म्हणजे मला तो पहिल्यांदा असं पैसा दे आणि नोकरी घे हा पहिल्यांदा, कारण की याच्या आधी भाऊ पोलीस मध्ये आहे, एक भाऊ रेमंड्सला इंजिनियर आहे, असिस्टंट मॅनेजर म्हणून, बहीण शिक्षिका आहे ना, भाऊ एक लेक्चरर आहे. सो मला असं एक्सपेक्टेडच नव्हतं की कधी असं पैसे देऊन नोकरी करायला लागते, हे कधी ऐकलं नव्हतं, शिकलोय नव्हतं. मग सेम डे तेव्हा फक्त मला वाटतं नागपूर शहरात स्टडी सर्कल वॉज फेमस. आनंद पाटील सर यायचे. आनंद पाटील सरांचा सेमिनार होता सुडे स्कूल म्हणून, सुडे हायस्कूल आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, तिथे अजूनही समजेल सेमिनार होतात. खूप पाऊस होता सर, भयंकर पाऊस, लाईट पण गेली होती आणि कचकच भरलं होतं सभागृह. आणि त्यात ते बोलत होते जसं आज आम्ही बोलतो आहे की तुम्ही अमुक केल्याने काय होईल, अमुक केल्याने काय होईल, पण ह्याच्यातल्या 10 लोकांनी जरी ते सिरियसली घेतला
आणि 10 लोकांना जरी सिलेक्शन झालं तरी आकार फाउंडेशनचं ते म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते सत्कार्य बदलायला फरक पडणार नाही. मग काय घरी गेले, पावसात गाडी नव्हती सर, गाडी नव्हती भेटला जायसाठी. गाडी पावसातच भिजत गेले आणि डोक्यात तेच सुरू होतं की म्हणजे काय, इंग्लंड भरायचे, 3 वर्ष नोकरी करायची, 1000 रुपये महिन्याला घ्यायचा, पेट्रोलचा खर्च पण नाही निघणार. माझं माझं कॅल्क्युलेशन सुरू होतं. घरी गेले, आई बाबा आणि जो रिस्पॉन्सिबल भाऊ आहे तो रेमंड्सला आणि गौतम जगन तिघांना बसवलं आणि त्यांना विचारलं, 2 पर्याय आहेत माझ्या समोर. म्हटलं एक असं आहे की 3 लाख रुपये भरायचे आहेत आणि 3 वर्ष हमाली करायची, या शब्दात बोलल्या, 3 वर्ष हमाली करायची म्हटलं. आणि दुसरा पर्याय असा म्हटलं की वर्षभर तुम्ही लोकांनी फ्री ठेवलं, काहीतरी करून दाखवायला म्हटलं, एवढं तर कमिटमेंट करू शकते म्हटलं मी. जसे म्हटलं तुला जे सुटेबल असेल, म्हणजे 2007 सर म्हणजे इट इज अबाउट घरी यायची वेळ, चहा पिण्याचा कार्यक्रम सुरू झालेल्याची वेळ. आणि त्यावेळेस मी एक म्हणजे घरच्या लोकांमध्ये बॉम्ब टाकला, तुम्ही सांगा काय करायचं. घरचे म्हटले दोन्ही पर्याय, तुला जे करायचं आहे आम्ही तुझ्यासोबत सहमत आहोत. 3 लाख म्हणजे आम्ही 3 लाख देतो, वर्ष पाहिजे वर्ष देतो. पण म्हटलं कमिटमेंट असलं पाहिजे ना आपलं, की जर आपल्याला लोक एक वर्ष देत आहे इतकं महत्वाचं या एज मधलं 2007-8 या वर्षात 7च्या 2 महिन्यातली गोष्ट आहे. म्हटलं मला विचार करायला वेळ द्या. तर 3-1 महिने वेळ घेतला. त्या दरम्यान काय केलं की जेवढे IAS कलेक्टर आणि SP यांना भेटले, परत SISC आहे आपलं स्पर्धा परीक्षा केंद्र आहे मॉरिस कॉलेजचं तिथे गव्हर्नमेंट आहे, तिथे जाऊन काही लोकांना भेटले. खूप म्हणजे तेवढी लोक आता आम्ही जेवढी स्वतःहून तुम्हाला येऊन अप्रोच होतो आहे तेव्हा तेवढी लोक नव्हती. म्हणजे आम्ही लोकांकडे जायचो पर्सन टू पर्सन, तरी लोक सांगायला तयार नसायची, ही परिस्थिती होती. विदर्भातल्या टक्का तेव्हा फारच कमी होता. मग 2-3 महिन्यानंतर घरच्यांना म्हटलं, म्हणजे एकदम ठाम सांगितलं, लेट वर्ष द्या, एका वर्षात जर नोकरी नाही मिळवली म्हटलं चपराशी लग्न करायचं आहे. आणि फक्त म्हणजे इतक्या डिमांड केली की म्हटलं मला पुण्याला जायचं म्हटल्यावर आईला प्रश्न पडला, कारण की आमच्या अख्ख्या कुटुंबाची म्हणजे आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्या कुटुंबातला मुलगा घराबाहेर गेला नव्हता इतक्याला. मुलीला लग्नाच्या वेळेस बाहेर पडवायचा समज. मग आई म्हणते तुला तुझं करिअर महत्वाचं आहे, तुझा आम्ही बघू इकडे काय करायचं. पुण्याला पण आपलं पुणे युनिव्हर्सिटी आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, तर ते स्टेट लेवलला एक्झाम घेतात. त्याच्यामध्ये ते 60 वेळी किंवा आमच्या वेळी 60 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. त्याच्यात मी तिथे एक्झाम दिली. एक्झाम ती जवळपास होती सप्टेंबर महिन्यात एक्झाम होती आणि नोव्हेंबर महिन्यापासून त्याच्या बॅचेस सुरू झाल्या. म्हणजे मला सांगायला गर्व वाटते की आय वॉज थर्ड दॅट डे. महाराष्ट्रात 3री होती 60 विद्यार्थ्यांपैकी. सो तिथे 11 महिन्याचा कालावधी होता. प्री होऊन गेली होती. प्री झाली मे महिन्यातली 2009ची एक्झाम जे मी अपील झाली पहिल्यांदा, त्याची प्री दिली. मेन साठी पुण्याला गेली. तेव्हा युनिक अकॅडमीचं फार म्हणजे युनिक अकॅडमीचं नाव होतं, पण प्री क्वालिफाय झाल्यावर गेली. असं नाही प्री दिली आणि गेली. प्रीचा रिझल्ट आला, मी क्वालिफाय झाले. त्याच्यामध्ये मला वाटतं तेव्हा आमच्या वेळी 200 मार्काचा एकच पेपर होता तेव्हा, आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न कॅन्सल झाले होते. 196 was the total marks आणि त्याच्यामध्ये मला 168 माझं पहिलाच अटेम्प्ट होता प्रीचा आणि 168 मला मार्क्स मिळाले होते आउट ऑफ 196 आणि त्याच्यात ओपन मेरिट वॉज 138. ठीक आहे, म्हणजे हे नाही असं की मी मग नंतर सांगते की मी ते एवढ्या कमी दिवसात तो टप्पा कसा गाठता आला. प्रश्न इथूनच सुरू होत असं की ऑप्शन कुठले घ्यायचे, आमच्याकडे ऑप्शन होते. प्री क्वालिफाय झाले आणि बसले होते बिंदास की प्रीचा रिझल्ट आल्यावर बघू आपला काय रिझल्ट येणार आहे. कारण की डिमोटिवेट करणारी लोक पण तेवढीच होती. आम्ही इतक्या वर्षापासून अभ्यास करतोय, आम्ही 8 वर्ष झाले, आमची प्री निघाली नाही, तुमचं काय होणार आहे. डिमोटिवेट करणारे फॅक्टर जास्त होते मोटिवेट करणाऱ्या फॅक्टर पेक्षा. मग प्री क्वालिफाय झाले. मग सगळे म्हणाले की जो आता सिलेक्शन पण झालं आहे, जायचं आपण फास्ट टाइम क्लासेस लावले आणि दिवसभर ते सकाळी 7 वाजेपासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. तिथे लायब्ररी आहे, अतिशय सुंदर लायब्ररी आहे. म्हणजे ज्याला ज्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे, एखाद्या व्यक्तीला वाटते ग्रुप स्टडी करायचे, त्याला वाटते की मला एकट्याच बसून अभ्यास करायचा आहे,
मला बाजूला कोण बसलाय दिसायलाही नको, अशा सर्व पद्धतीने तिथे लायब्ररी अरेंज केली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा जो कप्पा आहे, जो पॅटर्न आहे अभ्यासाचा, त्या प्रकारचा तिथे अभ्यास करायचा. तर मी एक कोपऱ्यात जाऊन अभ्यास करायची, जी माझी पहिल्यापासूनची शैली होती. तर तिथे माझा मेन्सचा रिझल्ट आला. निवड म्हणजे विषय निवडण्यापासूनचा विषय होता. तेव्हा माझं जिओग्राफी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे दोन विषय निवडले. दोन्ही विषय मला कम्प्लिटली नवीन होते. 10व्या वर्गाच्या नंतर जिओग्राफीचा काही सुगंध नव्हता आणि पॉलिटिकल सायन्स विषय होता, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन थोडाफार द्वंद्व होता त्याच्यामध्ये. सो हा असा प्रवास सुरू होता की मग मेन्सचे सिलेक्शन झालं. म्हटलं चला आता पण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार. इंटरव्ह्यू दिली. इंटरव्ह्यू नागपूरला होती. नागपूरला पॅनलला होते सर मधुकर कोकाटे सर, तेव्हाचे अध्यक्ष, आपल्या विद्यार्थी होते. आणि विनीता सिंगल मॅडम होत्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या, आणि अनुप कुमार सिंग. इंटरव्ह्यू मला असं वाटलं की मला हातून देतील, कारण की दॅट वॉज द सेकंड लास्ट इंटरव्ह्यू पूर्ण दिवसातला, जेव्हा पॅनल पण होती स्टाफला. आणि मला 5 मिनिटं उभंच ठेवलं. मला काहीच विचारलं नाही, काहीच नाही. उभंच ठेवलं 5 मिनिटं. इंट्रोडक्शन नाही, काही नाही. शेवटी तीच म्हणाली की सर बसू का. त्यानंतर इंटरव्ह्यू सुरू झाला. इट वॉज अमेझिंग. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा, सर ऍव्हरेज मध्ये सगळ्यांचे इंटरव्ह्यू किंवा 13 मिनिटं झाला होता, माझा इंटरव्ह्यू 18 मिनिटं झाला होता. ती 5 मिनिटं वगळता. ऑसम. म्हणजे इंटरव्ह्यूला जातानाची जी भीती होती, जे सगळ्यांना बाहेर बघत होती, माझ्यासोबत माझा भाऊ होता. तो म्हणाला घाबरून द्यायचं काहीच कारण नाही. 2च पर्याय असतात म्हणजे कुठल्याही गोष्टीला, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. 5 गोष्टी अदरवाईज ते गोष्टी. तू 1 वर्ष मागितलं, 1 वर्ष आम्ही तुला कॉम्प्लिमेंटरी अजून देऊ, म्हणजे नापास झाली तर. तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री काढली, मेन्स काढले, इंटरव्ह्यू पर्यंत गेली, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नापास झाली तेच झाली. इतकं कॉन्फिडन्स झालं असं मला, इतकं कॉन्फिडन्स झाला की म्हटलं चला आता आपल्याला भीती नाही की आपण फेल झालो तरी काही जेवणार नाही. पण मला वाटत होतं की क्लास टीचर तरी निघतील, पण आम्ही अगाऊ ना. मी अगाऊ एक क्लासचा प्रिफरन्स न पडला प्रिफरन्सच्या फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये आमच्याकडे डेप्युटी कलेक्टरच्या जागाच नव्हत्या सर माझ्या ऍडच्या वेळी. देयर वॉज ओनली 3 पोस्ट होत्या ज्या क्लासरूमच्या होत्या. एक होती एसपी एक्साइजची, एक होती डेलीआरची, एक होती डीवायएसपीची. एसपी एक्साइज व्हायचं नव्हतं कारण की दारूच्या फार पहिल्यापासून विरोधात होतो की म्हणजे आपणच लोकांना परवानगी द्यायची का दारू प्यायचे आणि विकायचे, म्हणून एसपी एक्साइज सगळ्यात खालचा ऑप्शन. वरचं सेकंड ऑप्शन होतं डीडीआर आणि पहिलं ऑप्शन होतं डीवायएसपी. पहिलं ऑप्शन डीवायएसपी का, तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये त्याला ओळखतात लोक चांगले कामासाठी पण आणि शिवाय द्यायसाठी. कारण की युनिफॉर्म सर्व्हिसेस इज द बेस्ट व्हॅल्यू ऑफ गव्हर्नमेंट. रेव्हेन्यू आणि पोलीस हे फक्त शिवाय द्यायसाठीच बनलेलं आहे, हे आम्ही म्हणजे अडॉप्ट केलेलं आहे की आम्ही शिवाय द्यायसाठीच 2 खात्यांचं निर्माण केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये सगळ्यात एक होतं की सोशल इमेज, जे सायन्स वारंवार बोलत होतो कुठल्याकडे सर की सोशल इमेज. आम्ही नोकरी फक्त मिळवली सोशल इमेज. आणि माझा तेव्हा इंटरव्ह्यूला एक प्रश्न मला विचारला होता की तुम्हाला नोकरी का पाहिजे, का बरं तुम्हाला ही नोकरी पाहिजे क्लासरूमची, तुम्हाला काय करायचं आहे डीवायएसपी. म्हणजे सर सोशल रिस्पेक्ट पाहिजे पहिली आणि समाजाला काहीतरी रिटर्न देऊ शकलो पाहिजे. या 2च गोष्टीसाठी डीवायएसपी व्हायचं आहे. युनिफॉर्म सर्व्हिस ही अशी सर्व्हिस आहे की तिला माहिती नसते. एखादा तक्रारदार आहे तो जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा त्याला माहिती नसते की त्याचं काम मी करू शकते अथवा नाही, पण त्याला माहिती आहे की मी त्याचं ऐकू शकते. मी ते ज्या कुठल्या संबंधित डिपार्टमेंटला काम असेल त्याला मी ते डेलिगेट करू शकते, त्याला मी पाठवू शकते तिथपर्यंत. म्हणजे त्याला माहिती नाही ना की माझी जमीन चोरी गेली, माझ्या जमिनीचा साठवणा दुसऱ्याच्या नावावर आहे, काय करायचं. बरेच प्रकार येतात. आता तर आपल्याकडे जनरली तर लँड क्लिअरन्सचे प्रकार येतात. मग त्यांना सांगायला लागतं की नाही प्रकार तहसीलदार साहेबांकडे करायचं, हे इकडे करायचं, हे तिकडे करायचं. असं करता करता इंटरव्ह्यू पण क्वालिफाय झाले. आणि सर ज्याप्रमाणे म्हणाले की आपण हे जे आहे अधिकारी बनणे हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. चांगला माणूस बनणे हा जो टप्पा आहे तो या प्रक्रियेतून आपण ज्या इथून आलो, ज्या वातावरणातून आपण आलेलो आहे ते वातावरण आपल्याला चांगलं माणूस बनवत असतात. आणि जेव्हा ती लोक पॅनलला पण जी बसलेली असतात इंटरव्ह्यू घेणारी लोक, ती लोक पण फार म्हणजे यांच्यासारखी लोक असतात ती सगळी. म्हणजे त्यांनी इतका समाज बघितला असते, इतकी सोसायटी बघितली असतात की तुमचं तोंड बघून ओळखतात की तुम्ही किती पाण्यात आहे, तुम्ही पॉझिटिव्ह काम करायला जाणार आहे की काय करायला जाणार आहे, ते लगेच ओळखतात. ते त्यातच आपल्याला फिरवत असतात, खेळवत असतात. त्याच्यानंतर तुम्ही खरंच एखाद्या सकारात्मक ऊर्जेने तिथे गेलेला आहात आणि तुमचे इंटेन्शन, तुमचं
तुमचं चांगलं आहे तर तुमचं सिलेक्शन 100% होईल. कारण की ते ओळखतात ते काही तुमच्या ज्ञानाची परीक्षा नसते इंटरव्ह्यू, की जस्ट तुमचा अपीअरन्स कसा आहे आणि तुम्ही एखादी गोष्ट टॅकल कशी करता, याच्यासाठी एकदम सोपी प्रक्रिया आहे ती. आणि ती लोक इतका प्रवास करून आलेले असतात, त्यातच त्यांना एक चांगला अधिकारी करायचा असतो. पहिला शब्द चांगला, नंतर आहे अधिकारी. चांगला अधिकारी करू शकतो तो समाजाला चांगला एक व्यक्ती म्हणून, चांगला माणूस म्हणून काहीतरी करू शकेल त्या पदावर बसून. अधिकारी कधी असतो जेव्हा आपण त्या खुर्चीवर त्या पदावर जातो, त्याच्याशिवाय त्याच्यानंतर आपण एक चांगला माणूस म्हणून काम करायचं असतं. एवढंच आजही एक्सपेक्टेड आहे, तेवढंच कालही एक्सपेक्टेड होतं, एवढंच उद्या एक्सपेक्टेड असणार आहे. इंटरव्ह्यूचा रिझल्ट आला सप्टेंबर महिन्यात, 25 सप्टेंबर 2010. तरी पण प्रश्न होता की आपलं व्यासाचं सिलेक्शन होते की नाही. 8 ऑक्टोबर 2010 ला समजलं की आपलं टीवायसीचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे कधी कधी होतं ना की प्री निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यू निघाला, सगळं पटापट 10-11 महिन्यात आपण अधिकारी झालो. ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. 100 लोक फोन करत होते, विश्वास नव्हता बसत. त्यामुळे स्वतःचा रोल नंबर 1 2 3 1 2 3 मागून पुढून बघून खूप विश्वास नव्हता. कारण ती मोटिवेट करण्याचे फॅक्टर होते. ते काय म्हणायचे म्हणजे मी मेन्सला गेले, जे आम्हाला शिकवायला कुठे ते एसटीआय वगैरे आहे ते शिकवायला होते आम्हाला स्टडी सर्कलला समजेल. जेव्हा मी इंट्रोडक्शन क्लास म्हणून गेले, आम्ही बसलो असताना तुम्ही कसं काय मेन्स पर्यंत पोहोचणार, तुम्ही सिलेक्शनच होऊ शकत नाही. आम्ही असताना 30 लोक मेन्सला मिळाली. मी नंतर नागपूर सोडून दिलं, 30 लोक मेन्सला मिळाली. आणि ते तू पुढे झालीच नको मॅडम, मेन्स देते म्हटलं मी, माझी इच्छा आहे झाली. सेम परीक्षेत ते डिस्क्वालिफाय झाले, मी त्याचपर्यंत सिलेक्शन झालं. म्हणजे याच्यातून एकच गोष्ट आहे की तुम्हाला डिमोटिवेट करणारे फॅक्टर किती आहे त्याचा तुमच्यावर किती फरक पडतो हे स्वतःवर. तुम्ही स्वतः कुठल्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या, कुठल्या गोष्टी एक्सेप्ट नाही करायच्या स्वतःवर असतात. आपल्यामध्ये बरेच लोक आहेत, यश मिळालं तर फक्त ते माझं नाही आणि अपयश सगळ्यांना वाटेतरी शोधत असतात. बरोबर आहे की मला हे नाही झालं याच्यामुळे, ते नाही झालं त्याच्यामुळे. अरे पण कधीतरी तू ते गोष्ट एक्सेप्ट केली नसेल म्हणून झालं नाही. अपयश येते प्रत्येकाला, 7-8 वर्ष नाही कोणी अभ्यास केला असेल त्यांनी जर खरंच स्वतःच्या अपयशात एकदा अनालिसिस केलं असतं तर त्यांना इतक्या वेळ लागलं नसतं. बरोबर आहे. म्हणजे मी जेव्हा मेन्सला मला स्कोर पडला तेव्हा मला वाटत होतं की नाही हा जर पेपर चांगला गेला असता तर मला अजून चांगले पडले असते. सेल्फ अनालिसिस ही परीक्षा दिल्यावर कुठलंही एकदा वाचन केल्यावर तुमचं सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे? स्पर्धा परीक्षा तुमच्या पुस्तकात काय दिलं आहे हे एक्सपेक्टेडच नाही, त्यावर तुमचं मत काय आहे. म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना दरवेळी सांगतात, प्रत्येक येणारा शिक्षक सांगतो, प्रत्येक येणारा मार्गदर्शक सांगतो की पहिले तुम्ही जनरल अवेअर व्हा, पेपर वाचा, मॅगझिन वाचा. का? त्याच्यावरून आपलं स्वतःचं मत मांडायची शक्ती मिळते, मत डेव्हलप होतात. तर मी खूप चांगली स्पीकर नाही आहे, कारण की तसं तुम्ही म्हणाला ग्रामीण भागातून मला न्यूज भेटली असते. मी माझं सिलेक्शन होतपर्यंत कधी स्टेजवर बोललेली नाही. सिलेक्शन झाल्यानंतर मला याची सवय लागली. सिलेक्शन झाल्यानंतर मला आठवतं जेव्हा जेव्हा सिलेक्शन झालं आणि एक भरपूर एक स्पॅन मी सांगते की सिलेक्शन जे काही इझी झालं माझं तितकं मला नोकरी जॉईन करणं इझी नाही झालं. जे बाकीचे डिपार्टमेंट्स आहेत त्याचा कसा त्रास झाला तो होतो, पण त्याच्यातूनही तुम्ही जसं बाकला तर संपलाय. ज्याप्रमाणे सर म्हणाले की आम्ही इतके वर्ष प्रामाणिकपणे भ्रष्टाचार न करता नोकरी केली, हे आम्ही आतापर्यंत तरी म्हणू शकतो. आतापर्यंत आम्ही तशीच करतो आहोत आणि पुढेही तसंच करायचं पूर्णपणे प्रयत्न करू. प्रत्येक वेळी आम्हीच म्हणतो की सिस्टम करप्ट आहे म्हणता तुम्ही सगळे म्हणतो, आपण सिस्टम करप्ट बनवतो आहे. बरोबर आहे. आपल्याला तुमच्यापैकी किती लोकांनी कधी लायसन्स काढताना रांगा लावल्या, कुठलं प्रमाणपत्र काढताना रांगा लावल्या. आपण बरोबर पकडतो, तर एजंट पकडतो, त्याला पैसे देतो, मोकळे होतो, कारण आपल्याला स्ट्रगल करायचंच नाही. मी आजही गर्वाने म्हणू शकते की मला अजूनही लोक ओळखतात, पण तरी माझं काम मीच करते जाऊन. मला फोन केलं तरी माझी कामं होतात, पण माझी कामं मीच करते जाऊन. मी माझं जेवढे पूर्ण माझे पेपर्स आहेत ते मी रांगेत लागून केलेले आहेत, विदाउट एनी पब्लिसिटी. का?
तुम्हाला कळतो स्ट्रगलिंग. तेव्हा तुम्हाला काय वाटतं की आता 10 रुपये कोण देतो? तुम्ही म्हणता एखाद्या तुमची गाडी पकडली, साधं म्हणजे आता माझ्या खात्यात उदाहरण आहे, गाडी पकडली, तुमच्याकडे लायसन्स नसतं, तुम्हाला लायसन्स नसतो, आरसी बुक नसतो, तुमच्याकडे पेपर्स नसतो, सर्व तुमच्याकडे एखादा पेपर नसतो, तेव्हा तुम्ही तो चालान काढायला लागतो. तर तुम्ही काय म्हणता? काय म्हणता तुम्ही? 200 रुपयाचं चालान असतं, तुम्ही काय आपल्या 100 रुपये सोडून द्या. बरोबर आहे? बरोबर आहे. कोण म्हणाल तुम्ही 200 रुपयाचं चालान मिळालं तुम्हाला? त्याला कोणी सिस्टमला करत कोण करताय? तुम्ही की आम्ही? आपण करतो सिस्टमला करत. आपण सवय लावतो की 100 रुपये घ्या आणि सोडून दे, चालान नको करू, सरकारी खजिन्यात जमा करायची गरज नाही. बरोबर आहे? सो आम्ही अजूनही तो प्रामाणिक प्रयत्न करतो आहे की आम्ही आमचा 100% प्रामाणिकपणा देऊ शकलो पाहिजे, जेणेकरून आज तुम्ही जितक्या रिस्पेक्टने बोलवलाय, मी आता तेच बोलत होते प्रताप सर की म्हणजे आजही बोलतायत ह्या वयात येऊन आम्ही खूप गप्पा काढू का तुमचे, म्हणजे या एज मध्ये येऊन इथे बोलायचं, म्हणजे आम्ही जर त्या एज मध्ये येऊन इथे उभं राहिलो तर मग आम्ही तर आमचं म्हणजे कितीतरी जन्माचे पुण्य समजायचे की या वयापर्यंत आम्ही टिकलोच बोलायला. सो ही प्रोसेस आहे. नंतर म्हणजे माझी आणि प्रतापची ओळख तिथून झाली, जेव्हा मग माझं सिलेक्शन झाल्यावर आम्ही सगळे प्रोग्राम सुरू केला, म्हणजे यांनी तो मागे सुरू केला होता गंजारी सर. सो आम्ही जे ग्रामीण भाग आहे, जसं मला आठवते म्हणजे तो गोंदियाला गेलो की जिथे स्पर्धा परीक्षा माहित नाही कोणाला, परीक्षा काय माहित नाही, नोकरी कशी मिळते माहित नाही, अशा जागी जाऊन आम्ही सेमिनार घेतले. का तर मुलांना कळावं, कारण की आपल्या लोकांना कळतच नाहीये, आपल्या लोकांना तिथपर्यंत नॉलेजच जात नाहीये. आपल्या ज्याप्रमाणे साहेब म्हणाले एकदम अतिशय जी गोष्ट मी सर इतकी एक्सपिरियन्स करते खात्यात आल्यापासून, पहिले तर आपण फक्त अभ्यास करत असतो तेव्हा आपण सोशल गोष्टी बघत नाही, पण की आपल्या विदर्भातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये इतकं पोटेन्शियल आहे की त्यांनी जे म्हणेल ते करून दाखवायची त्याची क्षमता आहे. पण आज प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे, काम करणाऱ्यांमध्ये आहे, इच अँड एव्हरी फॅक्टर मध्ये आपल्याकडे प्रत्येक गटातल्या व्यक्तीमध्ये आळस आहे. कारण ते करून दाखवायची कुमकच आपल्याला समजत नाहीये. का बरं? मग तुम्हाला मग परत वाटतं की विदर्भाच्या सोबत प्रत्येक वेळी अन्याय झालेला आहे. स्पर्धा परीक्षा कुठे अन्याय नव्हता का? व्यवसाय का मराठवाड्याला देत आहे, पश्चिम महाराष्ट्राला देत आहे, कोकणाला देत आहे, तिथे स्टेट साठी आणि स्टेट लेवलला तुम्हाला एक कम्प्लीट करायचं आहे. आणि जितकं पोटेन्शियल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये असतं ना तितकं कोणालाच नाही. जर म्हणजे खूप आम्ही तेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस एक याचं पुस्तक पण होतं युनिक अकॅडमीचं, IAS झालेले सगळे, त्याच्यामध्ये इतक्या लोकांचे इतक्या भयंकर स्टोरीज आहेत की म्हणजे रडायला येतं की खरंच त्या व्यक्तीच्या घरात लाईट नाही, पाणी नाही, शेतात जाऊन झाडाखाली बसून अजूनही लोक अभ्यास करतात आणि IAS IPS होतात. आपल्या लोकांच्या ह्या आपल्याकडे एकाच्या वेळेची परिस्थिती नाही येते, फक्त जेव्हा लोडशेडिंग राहते तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम आहे, बाकी कधीच प्रॉब्लेम नाही. सगळ्या मूलभूत सुविधा आता आपल्याला उपलब्ध होत आहेत. गरज काय आहे? सक्सेस खूपच छोटी रिक्वायरमेंट आहे, खूप छोटे कीवर्ड्स आहेत. सतत प्रयत्न करायला लागतो, थांबता येत नाही कुठे, अविरत सुरू असतो प्रयत्न. पॅशन, जिद्द पाहिजे. एखादी गोष्ट ज्याप्रमाणे साहेब बोलले मगाशी, एखादी आम्ही आपलं ध्येय ठरवलेलं आहे, एम ठरवलेला आहे, जिद्द पाहिजे ना. एखादी तुम्ही गोष्टीविषयी तुमचा पॅरेंट्सला पाहिजे, जिद्द करता, गाडी पाहिजे, आता तर मोबाईल पाहिजेच पाहिजे, अँड्रॉइडच पाहिजे, जिद्द करताना ती पूर्ण होते. मग स्वतःसाठी एक एम किंवा स्वतःचे एम दुसऱ्यांनी ठरवलेले एम कधी सक्सेस करता येत नाही. माझे एम मी एका वर्षात का सक्सेस करू शकले त्याचे मी स्वतः टार्गेट मी ठेवलं होतं. वर्षभरात मला हे करायचंय, अदरवाईज मला चपराशाशी लग्न करायला लागेल ही भीती काय मी मला ठेवली होती की एक वर्ष जर मी अभ्यास नाही केला तर चपराशा आहे आपल्यासाठी कधी इझिली अवेलेबल आहे, ते करायचं नव्हतं. म्हणजे माझी मला मी भीती घातली होती, माझं मला मी बंधन घातलं होतं, घरच्यांनी काहीच बंधन घातलं नव्हतं. बंधन स्वतःची स्वतःवर असायला पाहिजे की मला इतक्या वेळात ही गोष्ट या पद्धतीने करायची आहे, पद्धत तुम्ही ठरवायची. प्रयत्न तुम्हाला करायचे आहे, संघर्ष तुम्हाला करायचा आहे, स्वतःचा जीव ओतून तुम्हाला द्यायचा आहे. प्रयत्न, जिद्द आणि ओतून देण्याची क्षमता
याचं समीकरण जमलं इज इक्वल टू सक्सेस. सोपं आहे. प्रत्येक व्यक्ती इथे बोलणारा प्रत्येक व्यक्ती तेच सांगेल. मग काय लागतंय? काय लागतंय? वेळ. वेळ नाही तुमच्याकडे. वेळ कोणाकडे नाही. यू आर सो लकी. यू आर सो लकी, सो फॉर्च्युनेट की तुम्ही आता मला वाटतं काही वर्गाच्या 11वी-12वीला असेल, काही अंडर ग्रॅज्युएशनला असेल आणि ती सगळी लोक तुम्ही आज ऐकताय. आम्हाला कधी सुचलं? ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, बीएड झालं, कुठेतरी दगड पडलाय तेव्हा सुचलं की नाही, मार्ग बदलायला नको. आणि स्वतः बनवलेल्या पाऊलवाटा ज्या असतात त्याचं संघर्ष करायला नको, पण यश लवकर मिळतं. पाऊलवाट बनवायला वेळ लागतो, पण यश फार लवकर मिळतं. अगदी साधं साधं कॅल्क्युलेशन असं मी सांगते. माझं ऑक्टोबर महिन्यात सिलेक्शन झालं आणि मला जॉईन व्हायला माझ्या बॅचपेक्षा मला 1.5 महिना उशीर झाला. काय? मेडिकल प्रोसेस मध्ये अडकून टाकले चष्म्यामध्ये. त्याच्यामध्ये 4.5 महिने गेले आणि तिथे सगळ्यात पहिले एक्सपिरियन्स झाला करप्शनचा. दुसऱ्यांदा पहिल्यांदा शाळेच्या नोकरीला मला पैसे द्या, नंतर तेव्हा की चष्म्याचा नंबर असंही दिसतं, मला सगळं क्लिअर दिसतं, पण लावायला नको. का? तर 6व्याच क्लासचे रिझल्ट क्लिअर आहे, 3दा बोर्ड बसवून सगळं केलं. त्या अँटी करप्शन मध्ये पण अडकले होते. सो तिथे काही पॉझिटिव्ह एलिमेंट्स होते. कांबळे साहेब म्हणून होते सर रेडिओ, त्यांनी फार मदत केली, तिथल्या लोकांनी फार मदत केली, मंत्रालयातल्या लोकांनी फार मदत केली. सो दॅट 1-1.5 महिन्याचा उशीर झाला, पण एकच खर्च न देता मध्ये थोडा त्रास झाला. त्रास होणारच आहे. संघर्ष म्हटलं की थोडा त्रास होणार आहे, पण करायची तुमची तयारी पाहिजे. इझिली ज्या गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या पद्धतीने कमी वेळात इझिली मिळतात, त्याचा महत्व राहणार नाही आयुष्यात, कधीच राहणार नाही त्याचं महत्व. आणि जी गोष्ट तुम्ही संघर्ष करून, प्रयत्न करून आणि स्वतःला ओतून मिळवलेली आहे त्याच्यामध्ये इतकं समाधान मिळतं की शांत झोप लागते. अजूनही सर की मी 24/7 मला तेव्हा इंटरव्ह्यूचे प्रश्न होतात, नंतर अजूनही विचारतात लोक की म्हणत होती 24 तासाचे तुमचं काम असतं, तुम्हाला एका कॉलवर भेटायला लागतं आणि मी माझ्या वेळेवर, माझ्या वेळेच्या आधी माझ्या जिथे कुठे करायचं आहे तिथे मी अवेलेबल होते. मग घर, मुलगा सांभाळायला लागेल ना. मिनिमल लिव्हिंग क्षेत्रात माझं समाधान आहे, सांभाळायला लागेल. प्रायोरिटी काय आहे तुम्ही ठरवायची. आपलं काम आहे ज्याच्यामुळे तुम्हाला समाज ओळखतात. महिलांसाठी प्रश्न आहे सर, 2015चा महिला दिवसाचा एक प्रश्न आहे. आम्ही इतर प्रोग्राम राबवतो, त्यामध्ये नागपूर तालुक्यात एक प्रोग्राम राबवला होता जागतिक महिला दिनाचा. त्यात एका बाईने मला प्रश्न विचारला होता, म्हणजे काही गोष्टी लक्षात राहून जातात. त्यातला एक प्रसंग म्हणजे, मॅडम माझं घर कोणतं, माझं घर कोणतं. म्हटलं मी ते उत्तर तिच्या इमोशनल अटॅचमेंटला ते उत्तर द्यायला मी खूप लहान होते तेव्हा. मी म्हटलं मला म्हणायचं काय, म्हटलं म्हणजे मॅडम माझं घर कोणतं, जे मी माझं घर म्हणू शकेल. जसं म्हणतात म्हणे मी माझ्या माहेरी आहे, माहेरची लोक म्हणतात म्हणे तुला काय करायचं आपल्या सासरी जाऊन. सासरी आली म्हणे म्हणतात म्हणे काय छानपणा करायचं आपल्या माहेरी जाऊन करू शकतो. माझं घर कोणतं मॅडम, म्हटलं ज्या घर तुझ्या नावाची पाटी लागली आहे. सोपं आहे. ज्या घरावर तुझ्या नावाची पाटी लागली आहे ते घर तुझं. का? ते घर तू स्वतः बनवलं आहेस. ते तुझं माहेर पण नाही, ते तुझं सासर पण नाही, ते तुझं घर आहे. ते तुझं घर मिळवायला तुला किती मेहनत करायला लागते. माणसापेक्षा 5 पाऊल जास्त पुढे राहून मेहनत करायला लागते. मी प्रोफेशनल होते जळगाव जिल्ह्यात, माझे एसपी होते जयकुमार साहेब, आता मुंबईला आहे ऍडिशनल सेक्रेटरी. त्यांनी सर मला सांगितलं की आम्ही 3 प्रोफेशनल होते, 2 पुरुष होते, 1 स्त्री होती. ते मला नेहमी म्हणाले म्हणजे आपल्याला नेहमी संघर्ष काय करायला लागतो, नोकरीत येण्यापूर्वी, नोकरी करताना, लग्नापूर्वी, लग्नानंतर, म्हणजे प्रत्येक स्टेजवर पाहिला कुठल्या ना कुठल्या लेवलला संघर्ष करायला लागतो. त्यांनी मला म्हणून देखो इंग्लिश बोलायचं ते 2 आहेत म्हणे, ते 2 पुरुष अधिकारी आहेत, यांना कधी स्वतःला प्रूव्ह करायला लागणार नाही. यांनी किती नालायकपणा केला, हे करत राहिले, यांनी काही केलं तरी यांना कोणी बोलणार. परंतु एक महिला म्हणून तू एका महिला येणाऱ्या महिलांची प्रतिनिधी आहेस, तेव्हा तुझ्याकडे बघताना लोक तुला ऑब्झर्व करतात की तू काही तुझं राहतेस का,
तुझा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे का की म्हणजे तू भेदभाव करते आहेस महिलांना पुरुषांना जातीभेद करते आहेस असं आहे का? म्हणजे प्रत्येक स्टेजवर आपली परीक्षा होत असते. लग्न झालं, लग्नानंतर काय असते? घर कशी सांभाळशील, पोराला कशी सांभाळशील, मग सगळे कॉम्प्रोमाइज पण तूच करायचे. नोकरी तुला करायची आहे ना, तुझ्यासाठी करायची आहे ना, सगळे कॉम्प्रोमाइज तुला करायला पाहिजे. तू ऍडजस्ट करायची आपली नोकरी, तुला सांभाळायचं, तू पोराला सांभाळायचं. मग तू सीए टाक, पोराला सांभाळ. तू परमिशन घे, तू पोराला सांभाळ. तू परमिशन घे, तू सगळं फोकस कर, म्हणजे जेवढे तिथे सगळे तू सांभाळ. आणि हे सगळं करताना आपण आपल्या ज्या पदावर बसलो आहोत त्याच्याशी कुठेही काही मात्र अन्याय झाला नाही पाहिजे, एवढी कृती बाळगली पाहिजे. ह्यासाठी सपोर्ट करतं तुमचं कुटुंब. म्हणजे मी सांगते सर, मी म्हणजे विचार करते ज्यावेळी मुलांच्या मनात प्रश्न असतो तुम्ही किती वेळ अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, कोणीच विचारत नाही असतं किती वेळ अभ्यास करायचा. तर मी सांगते, मी सकाळी 4ला उठायची, पहाटे 4ला. झोपायची वेळ नव्हती पण 4ला पहाटेला बसायची. ब्रेक शांती कुठे घ्यायची? 4ला बसायची पहाटेला, तर 11 वाजता ब्रेक घ्यायची. 11 ते 12. 12ला बसायची, 6:45ला ब्रेक घ्यायची. 6:45 ते 7:30. 7:30च्या नंतरचं काही शेड्यूल नव्हतं की कधी झोपणार काय झोपणार. हे प्री सिलेक्शन झाल्याच्या नंतर जेव्हा मेन्सचा अभ्यास करत होते की दॅट टाइम माझ्या टेबलवर चहा असायचा, माझ्या टेबलवर पाणी असायचं, माझ्या टेबलवर जे काही खायला लागतं अभ्यास करता करता म्हणजे उठायला लागत नाही अशा इझी गोष्टी असायच्या. हे कोण करायचं? माझी आई, माझे वडील, माझा भाऊ. त्यांनी जर तेवढं सकारात्मक वातावरण दिलं नसतं तर मी आज इथे नसते. आणि ते मला कागद दिले त्यांनी, कारण की मीच त्यांना ठरवून दिले की मला हे करायचं नाही. तर त्यांनी माझी मदत केली, म्हणजे माझ्या यशाची खरे वाटेकरी ती आहे. त्यांनी मला जर पावलं दाखवली नसती, त्यांनी मला जर मदत केली नसती तर मी आज तुमच्यासमोर इथे बोलत नसते. मी तुमच्याकडे कुठेतरी एका जागी बसले असते अजून. ठीक आहे. तर आपण नेहमी अपयशाला कारण शोधत असतो. अपयशाला स्वतःला जबाबदार करा, स्वतःचं अनालिसिस करा. यश 100% नेक्स्ट टाइम सक्सेस विल बी युअर्स. जर तुम्ही पहिल्यांदा जर कधी अपयश मिळाले त्याचं अनालिसिस स्वतः करा. समाधान मिळतं, खूप समाधान मिळतं. सर नेहमी म्हणजे आम्हाला तर सर रोल मॉडेल आहे की सर रिटायरमेंट झाल्यापासून त्याच्या आधीपासून इतकं सोशल काम करतात. म्हणजे इच्छा असूनही आम्हाला त्याच्यात सामील होता येत नाही बऱ्याचदा. त्यासाठी मी सरांना नेहमी सॉरी म्हणते. पण इच्छा आमची खूप असते, पण आम्ही आता पूर्ण डिवोशन देऊ शकत नाही. जसा जसा वेळ येतो, आज काहीच काम नव्हतं, आज माझा दिवस होता म्हणून मी येऊ शकले. हे जर मी कामात नसते तर मी आजही येऊ शकले नसते. सो जेव्हा तुम्ही कुठेतरी एका रिस्पॉन्सिबल पोस्टवर दिसताय, कुठेतरी समाजात एक जबाबदार नागरिक होते, वी आर द सोशल अॅनिमल, तेव्हा ज्याप्रमाणे सर म्हणते की आपल्याला रिटर्न देणे आहे, आपण कुठल्याही प्रकारे रिटर्न देऊ शकतो. मी तुमच्याशी रोज येऊन संवाद घेतला, माझे एक्सपिरियन्स शेअर केले, तुमचे काही प्रश्न असले ते सोडवले, तुमच्या काही क्वेरी असल्या तुम्ही विचारले. दिस इज द प्रोसिजर. ठीक आहे. ह्याच्यामधून बऱ्याच गोष्टी आपण शेअर करतो की जे माझ्याकडे आहे हे मी देईल तर ते वाढणार आहे, कारण की मी तुला सांगितलं, तुला सांगितलं, म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांगितलं. आणि ह्या तुम्हाला जर कधी माझी मदत लागली तर जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत माझं ऑफिस ते बाजूलाच आहे, तुमच्या 1 मिनिटाच्या अंतरावर चालत आहे. कधीही विचारू शकता. मी तेवढा संधी बघते जेव्हा मला पहिल्यांदा पत्र आलं याचं आकार फाउंडेशनचं, तुमच्या सहीचं पत्र होतं ते मला तेव्हाच भीती वाटली. म्हणजे जर आपण ह्या प्रोग्राम मध्ये जाऊ शकलो नाही तर आपल्या परिस्थिती भरपूर ऐकायला लागणार. मग नंतर त्याचा फोन आला मला कामाचं, म्हणले मॅडम म्हणलं पत्र मिळालं मला, साहेबांचं सहीचं पत्र आलं, म्हटलं मी येणार आहे. मग तुमचा फोन आला, मी ट्रॅव्हलिंग मध्ये होती. मी म्हटलं असताना आता फोन नाही करायचा, आता तुम्हाला फोन करायचं तुम्ही मला म्हणाले येणार आहेस. आणि म्हणजे सकाळी निघली, आता सकाळी पर्यंत माझं की नाही म्हणजे बघते कसा, म्हटलं तुमचा फोन आला, मी तसंच म्हणाल म्हणून मी निघतेच आहे. म्हणजे ही आहे भीती. का? तर आम्ही त्यांचा आदर करतो. का करतो? त्यांनी तशी स्वतःची इमेज केली आहे आणि प्रत्येकाला करता येते. आज एवढ्या सगळी म्हणजे या वयात किती सगळी लोक ही धडपड करतात कोणासाठी? तुमच्यासाठी. का? आपण जाऊ शकत नाही, काय कमी आहे. आणि तुम्ही इतके फॉर्च्युनेट आहात की तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, क्लासेस अवेलेबल आहेत, बुक्स अवेलेबल आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अधिकारी अवेलेबल करून देत आहेत.
एक वातावरण लागतं की आपल्याला घरी डिस्टर्बन्स होतं, तर एक वातावरण लागतं परीक्षेचं अभ्यासाचं. त्यासाठी त्यांनी तुम्हाला रेसिडेन्शियल वातावरण तयार करून दिलं. काय लागतं अजून काय लागतं? खूप झालंय. आता फक्त तुम्हाला स्वतःला उठून द्यायचंय. त्यांनी सगळी तयारी केली आहे. आता फक्त तुमची तयारी बाकी आहे आणि ती तुम्हीच करू शकता. त्यांनी किती शिकवले, हा पूर्ण क्लासरूम आहे, टीचर म्हणून त्यांच्या क्लासरूम आहे. या क्लासरूम मध्ये मी इथे शिकवते आहे, मी एक विषय सांगते आहे, 100 मुलं आहेत. 20 पोरांना शिकवायचंच नसतं, त्या ऑलवेज एक्स्ट्राऑर्डिनरी. 20 मुलांना शिकवायचं नसतं कारण की ते मधून असतात. हे आमचं अध्यापन सांगतं आणि 60 जे आहे त्यावर त्यांना त्याच्यावरच भर द्यायचं असतं कारण की तोच भविष्य आहे. तर हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या वर्गात जाऊन मोडायचं आहे. मी जे 20 म्हणाले मध्ये हा वर्गच नाही येतात. आता 80 आणि 20 हा वर्ग आहे. तर तुम्ही कुठल्या वर्गात कोणता आहे हा स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतःचा अनालिसिस स्वतः करा. जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा वेळ येईल, तुम्हाला ते अवेलेबल करून देतील. पण त्या संधीचं सोनं तर तुम्हाला करायचं आहे. ऑपॉर्च्युनिटी आहे, ग्रॅब तुम्हाला करायची आहे. पण जर काही तुमचे प्रश्न असतील तर आपण वाघमारे साहेबांचं झाल्यावर आपण इंटरॅक्शन सेशन मध्ये घेऊ. ठीक? धन्यवाद मॅडम. आता तुम्ही लोक डिव्हिजन साठी पश्चिम महाराष्ट्राकडे पाहायचं. आता तेवढी गरज काही राहिली नाही. आपण आपल्या विदर्भात मोटिवेशन शोधू शकतो, इव्हन शोधायची पण गरज नाही. ते इतक्या सहज आपल्याला उपलब्ध आहे. मॅडमनी त्यांची कहाणी आपल्यासमोर शेअर केली, त्यांच्या अनुभव शेअर केले आणि त्यांनी एक गोष्ट फार छान मला कॉन्फिडन्स असला पाहिजे. मला 1 वर्ष द्या, त्यानंतर मी चपराशीवर लग्न करायला तयार आहे. ते काय त्याला कॉन्फिडन्स लागतो. त्याच्यासाठी कदाचित हा शेअर बनला असेल. उड़ते वो है जिनके पंखों में जान होती है, उड़ते वो है जिनके पंखों में जान होती है, लेकिन सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. क्या बात है. आपले काही प्रश्न असतील आपण त्यांना विचारणार आहोतच. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या मॅडमचे बऱ्याच काम आहे. तरी पण त्या इथे बसलेल्या आहेत, त्यासाठी आपण त्यांचे विशेष आभार मानूया. मी साधारणतः माननीय प्रताप वाघमारे सर तहसीलदार आहेत, ते आपल्या कुटुंबातीलच आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय प्रताप वाघमारे सर. मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे ना, आणि थकले असाल बरोबर. आणि थकणाऱ्या मुलांसाठी गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट सांगतो तुम्हाला बरं वाटेल. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या पहिल्या सत्रामध्ये आपले अध्यक्ष आदरणीय किशोर रोही सर यांच्या छत्रछायेखाली आमचे रोल मॉडेल ठरले. ते आदरणीय सर ज्यांना सातत्यानं प्रशासनामध्ये आम्ही तांत्रिक दृष्टिकोन फॉलो करतो. आमचे प्रशासकीय मार्गदर्शक, सामाजिक दृष्टी आमचं प्रशासन शेप करण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन करणारे आदरणीय खोब्रागडे सर आणि सन्मित्र आदरणीय रामबाब सर आणि त्यांनी आताच आपल्या संघर्षाची कथा आपल्या समोर ठेवली. त्या माझ्या सन्माननीय मैत्रीण विनाजन बंधू आणि इथं बसलेले तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणी, ज्येष्ठ बंधू, आपले पत्रकार मित्र दिसतात. थोडस आपण इन्फॉर्मल वेळी जाऊ, ठीक आहे. म्हणजे चर्चा करत असताना किंवा बोलत असताना आतापर्यंत तुम्ही ऐकलं, खूप ऐकलेलं आहे, पण ऐकताना थोडासा त्रास होतोय, थोडासा त्रास होतो, वेदना सहन कराव्या लागतात. माहिती आहे आकारमधल्या काही लोकांना गोष्ट माहिती आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी गोष्ट सांगतो, ठीक आहे. आता होणारा त्रास सहन न केल्यास पुढे काय होतं याच्याबद्दलची कृपा करता मला खूप अभिप्रेरित करत असायची. कारण इथं बसलेले सगळे लोक हुशार आहेत, सगळे. सन्मान्य खोब्रागडे सर फर्स्ट क्लास फर्स्ट, दीना मॅडम बीएड, मी जिल्हा परिषद मधुराचा पोरगा 10वी पास, 10वीला पास.
तरी पहिल्या अटेम्प्टला कुठलाही क्लास न लावता कुठलाही मार्गदर्शन न घेता पहिल्या अटेम्प्टला प्री मेन्स इंटरव्ह्यू वयाच्या 23 वर्षात सिलेक्शन होऊन पहिले तर भिडणार असं भिडायचं की दगड फुटत जायचं मस्तक फुटेल टक्करला मारणार टक्करला मारणार आणि त्या टक्कर मारण्यासाठी मस्तक मात्र असं मुंडात असलं पाहिजे त्या मस्तकामध्ये ताकद असली पाहिजे त्या मस्तकामध्ये तो बाणा असला पाहिजे तो बाणा येतो ते सगळं येतं कुठून ते आपल्याला बोलायचं आणि ते आणलं त्यामुळे आमची बोलायची तुम्हाला गरज असणार तथागत गौतम बुद्धांनी अंतदीप अनुभव सांगितलेला छत्रपती शिवरायांनी स्वतःला स्वराज्याबाबत स्त्रीची इच्छा असं स्वतःला बघून घेतलेला बाबासाहेबांनी आता खूप सांगितले त्यामुळं या लोकांचा जेवढा आदर्श जेवढं जयंतीला आपण नाचतो जेवढं त्या दिवशी आपण मोठं बोलतो आता ते करण्याची वेळ आहे आणि ते करण्यासाठी खूप कमी वेळ असतो आपल्याकडे आणि तेव्हा अवघड असत नाही याचा गणित जमवावं लागतं फक्त ते गणित जमवताना थोडा त्रास होतो आणि तो त्रास सहन न केल्याच्या नंतर काय होतं हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे सांगू सांगा बसा मला पोल्ट्री फार्म मध्ये असं वाटतं कोंबड्याला मार है ना आता त्या संघर्षाची सुरुवात आता पहिल्यांदा आपण स्वतःपासून करायची ओके सो क्लॅप फॉर यू तुमच्या स्वतःमध्ये ती कथा आहे कथा मला खूप आवडते आणि ती कथा मला आजही प्रेरित करते आणि प्रत्येकाला मला ती सांगावीशी वाटते पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते का वाटते एक माळरान असतं माळरान त्या माळरानावरती दोन दगड मित्र पडलेले असतात दोन दगड मित्र पडलेले असतात ऊन येतं वारा येतो पाऊस येतो थंडी येते एकमेकाशी गप्पा मारत मस्त सगळ्या सीझनचा आनंद घेत निवांत पडलेले असतात बाजूला गाव असतं चांगलं गाव असतं त्या गावामध्ये लोक असतात त्या गावातल्या लोकांना असं वाटतं की चला आता गावामध्ये बसून काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून आणि एक चांगलं मंदिर बांधू जसं की या लोकांनी एक सामाजिक कृतज्ञता दृष्टिकोनातून हे जे सुरू केलेलं आहे त्या दृष्टिकोनात तोच विचार तेच सगळं तोच जज्बा आणि त्या जज्बातून असं म्हणतात की गावातील लोक इकडे तिकडे न जाता आपण एक काम करायचं एक सुंदर मंदिर उभा करूया आणि मग सगळ्यांना आपल्या वर्गणीमधून आपल्या श्रमदानातून आपल्या सगळ्याच ह्याच्यातनं एक मंदिर बांधलं आता मंदिर बांधलेलं आहे मंदिर बांधल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये लागते मूर्ती लागते ना ते मूर्ती बनवायची मग कुणीतरी सांगते की तिकडं कुठेतरी दूर लांबपर्यंत मूर्ती बनवण्याचं केंद्र आहे आपण तिथं जाऊ पैसे कमी पडतात काय करायचं पण जसं आता प्रयोग सांगताना प्रत्येकाने सांगितलं टर्निंग पॉईंट डेस्टिनी नियती या शब्दावरती मला फार कमी विश्वास आहे ना मी त्याची गजाणी पकडली पाहिजे तर असं ठरवलं पाहिजे मी सांगितलं पाहिजे की मी तुला करणार तू मला यश तुमची नीती तुमच्या समोर उभं राहिली पाहिजे सतरली पाहिजे तुमच्या डोळ्यामध्ये तो अंगार असला पाहिजे हृदयामध्ये ती आग असली पाहिजे सांगितलं पाहिजे माझ्या जबाबदार हातचाल आपल्याला असला पाहिजे कारण आताच ज्ञानतीर्थ सरांनी सांगितलं की या मंगळामध्ये तुम्हाला असली पाहिजे त्या मंगळाची धमक पौराणिक सरांच्या रूपामध्ये सर्व सहकार्याच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते मग गावातले लोक ठरवतात की मला देवळामध्ये मूर्ती बसवायची मग मूर्ती बसवायची तर काय करायचं शोधायला निघतात पण एक जो माणूस असा अगदी भुकेला वगैरे असा बिचारा खूप भूक लागलेली या 2-3 दिवसापासून फिरतोय तिकडे दिसतात त्याला ते लोक पकडतात गावामध्ये आणि मग त्याला थोडंसं सावरायला होतं आणि तो मग संध्याकाळच्या वेळेमध्ये थोडासा येतो आणि मग त्याला विचारतात किंवा काय काम करता तुम्ही सांगतो की मी मूर्तिकार लोक म्हणतात बघा आपण इच्छा व्यक्त केली आणि मूर्तिकार आपल्या घरात आणि मग तो मूर्तिकार म्हणतो की तुम्ही मला अशा प्रसंगामध्ये मदत केलेली आहे तुम्ही मला जेवण दिलं तुम्ही मला जीवदान दिलेलं आहे सुंदर आणि माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेटते आता सप्रेम भेटायचे मूर्तिकार आलेला आहे मग मूर्तिकार म्हणतो एक काम करतो मी तुमच्या परिसरात दगडाचं मला दाखवा मी त्या दगडात एक सुंदर मूर्ती ऑब्वियसली दोन मित्र माळावरती पडलेले आहेत प्रत्येक सीझन एन्जॉय करतात जसं आपण एन्जॉय करतो की ना लग्नात एन्जॉय वाढदिवस एन्जॉय ते नटून जाऊन एन्जॉय जास्त नटून जाऊन ते
देवीला वगैरे लोकांना. कोपऱ्यावरच्या माणसाच्या बहिणीच्या भावाच्या शेजारच्या वहिनीचं लग्न असतं तरी आपण तशा त्या कुरसतीमध्ये पडलेले दोन दगड. आता ते दगड कोण आहे तुम्ही ओळखायचं. मी तुम्हाला दगड म्हणणार नाही. तुम्हाला गप्पापट्टी खेळायला गेलाय आणि सुरू होईल तुम्हाला लक्षात केलं हळूहळू काय ते काय प्रकार असतात. स्पर्धा पक्ष म्हणजे काय प्रकार असतात तुमच्या लक्षात केलं हळूहळू येईल. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की जो माझा सफर मी म्हणते आता जो सफर करताय आता दबावून बसलेले ना त्याला हल्ला करायचा आम्हाला गरिबावर, आमच्या परामावर हल्ला करायचा आहे, आमच्या त्या उद्दिष्टावरती छेप मारायचा, आम्हाला झडप मारायचा. हा जो स्टान्स असतो ना तो स्टान्स तुमचं आयुष्य होणार. आता तुम्ही त्या स्टान्सला तो तुमचा स्टान्स चुकू नये म्हणा. तो चुकला तो मुकला, जर मुकायचा असेल तर मुका. आमचा काय म्हणणार पण त्याचा तोटा काय होतो हे शेवटी. आणि मग ते दगडाकडे लोक जातात ते बघा हे दोन दगड पडलेले आहेत मूर्तिकार म्हणतो वा खूप चांगली मूर्ती घडवली. लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असंच आपण सगळे दगड आपल्यामधला प्रत्येकामध्ये मूर्ती आहे. फक्त अनावश्यक भाग बाजूला काढून टाकावा लागतो. आपोआप एक सुंदर मूर्ती पण आपण लोकांच्या इथं काय आहे तुम्हाला काहीतरी दगडाला स्वतःला वापरून काहीतरी लोखंडामध्ये रूपांतरित करून मूर्ती बनायचं असं नाही. आपल्यामधला अनावश्यक भाग बाजूला काढून घेणं, आपल्यामध्ये बेशिस्त, आपल्याबद्दल भीती, आपल्याबद्दल अहंकार, आपल्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी सगळं बाजूला काढून फेकल्याच्या नंतर आपण एक चांगल्या पद्धतीचा माणूस, एक चांगल्या पद्धतीची मूर्ती म्हणून समोर येतो. आणि मग पहिल्या दगडाला मूर्ती का मी मुद्दाम इंटरव्ह्यू फॉर्ममध्ये तुम्हाला स्पीच डिलिव्हर करतो आहे कारण तुम्ही खूप ऐकलेलं आहे. ती गोष्ट मी तुम्हाला सांगली पण शेवटची गोष्ट मूर्तिकार पहिल्या दगडाला हात लावतो, इकडून तिकडून थोडासा ठोकून बघतो, दगड म्हणतो काय पागा नाही करता, मोसम खराब करतात. जसं आपण अचानक बंडीवर टाकला वडिलांना दिसावं तसं झालं त्याला एकदम घास हा काय करतो आपल्यासोबत. मूर्तिकाराने ठोकून बघितलं मला हा दगड चांगला मी याच्यात सगळं काम करतो. लोकांनी मग त्याच्या बाजूला खायला सांगितलं आणि संध्याकाळी मूर्तिकाराने आपलं काम सुरू केल्यानंतर मूर्तिकाराकडे दोन हत्यार असतात. एका पाठोला दुसरा तो टाक चिन्नी तो ठेवायचा, मारायचा, अनावश्यक भाग काढायचा दगड. तो दगड थोडासा अस्वस्थ होतो आणि मग त्या मूर्तिकाराला म्हणतो यार एक काम कर मला काही आवश्यकता नाही कसा चांगलं पडलोय मस्त एन्जॉय करतोय. जसं आपल्याला आपल्या आईने सांगतात की बाबू काहीतरी चांगलं कर, काहीतरी चांगलं कर. आपण बघा कुणीतरी येऊन तुम्हाला स्वप्न देतात, कुणीतरी येऊन तुम्हाला जाणवतंय तू मूर्तिकार होतो बाबा प्रायव्हेट सहज कर, एक दोन दिवस सहज करायचं तुला, तुझ्या तुम्ही चांगली मूर्ती करतोय, तुला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन बसायला मिळेल. मूर्तिकार तो दगड म्हणतो अरे बाबा ते बाकीचं सोड सहज करेल कोण होता नाही बिलकुल होत नाही. मूर्तिकार ठीक आहे तुझी इच्छा नियती समोर आलेली आहे, तुमची नियती तुमच्यावरती घाव घालायला सुरुवात करते आहे. तुमची परिस्थिती खराब आहे, तुमचे वडील गरीब आहे, सगळं खराब आहे. नियती तुम्हाला संधी देते परिस्थिती बदलण्यासाठी, शरण येण्यासाठी नाही. परिस्थिती बदलण्यासाठीच असते लक्षात ठेवायचं. वाईट परिस्थिती बदलण्यासाठीच असते ती संधी असते आपल्याला. परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही आणखी काय बदलणार आहे त्याच्यामध्ये. तर फार भीती वाटत असेल माझे वडील गरीब आहे, माझी आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, मला काहीच येत नाही, मी खूप ढ आहे. थँक्स टू यू. 52% मुलगा जर तुमच्यासमोर येतो बोलू शकत असेल तर माझ्यापेक्षा निश्चित सगळ्यांना चांगले मार्क्स पडतात. कुणीच 52% मीच एकमेव विद्यार्थी. त्यामुळे घाबरायचं. वाईट परिस्थिती आली लक्षात ठेवायचं परिस्थिती शरण जाण्यासाठी नाही, तिच्यावर मात करण्यासाठी ती आपल्या समोर आलेली. हा पहिला धडा आपण आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेत डिसिप्लिन. अभ्यास तर खूप शेवटी आहे तुम्ही अभ्यासावर बरोबर, पण पहिलं तत्व आम्ही अगोदरच म्हणतो नाही किंवा माझी परिस्थिती खूप खराब आहे मी कसा डेप्टिग्रेटरचा परिस्थितीचा संबंध काय. तिथे परीक्षेला गेल्याच्या नंतर तुमच्या घरचे पैसे मोजतात का काय, तुमच्या घरामध्ये कुठला ती जोडी आहे किती पैसे आहेत, तुझ्या घरी जर 1 रुपया असतात तू डेप्टिग्रेटर, तुझ्याकडे 25 पैसे कमी आहे तू तलाठी, असं काही आहे. त्यामुळे कृपया आर्थिक परिस्थिती
आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास याला जोडण्याचं काम कधी करू नका. कारण मी 8वीच्या दर महिन्याच्या सुट्ट्यापर्यंत काम करत शिकलोय. कंपनीमध्ये काम केलं, बॉयलर चालवला. मी माझी स्टोरी सांगायला मी मला सेल्फ अप्रिशिएशन आलेलो. इट इज माय स्ट्रगल आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. माझ्या आयुष्यातली खरी संपत्ती जर काय असेल तर माझे वाईट दिवस, ज्याच्यामध्ये मी गुंतवणूक करून आधी तर माझ्या आयुष्यात वाईट दिवस नसते, वाईट परिस्थिती नसती तर मी काय वरती मारला. बरोबर आहे की हो की नाही? पोल्ट्री फार्म कडे जायचा नाही, मला पोल्ट्री फार्म कडे आल्याचं वाटू द्यायचा नाही. माना ताकद. मग पहिल्या दगडाचं काय ते सगळं त्यांनी तुटून गेलं. शेवटी काय दिलाच या लोकांनी मला अनंत मदत केली, या मला खाऊ घातलं, त्या मला जीव दाखवला. यासाठी मोठी देऊ शकत नाही. तो दगडावर उतारला बघू काय 2 दिवस तुझा काम करतो मूर्ती बघून देता नाही. शंभर दिसायचं नाही माझ्या. हे बालूचं दगड आहे. बालूचं दगड. बालूचा दगड विचार करतो नाही फोटो नाही करावं सर बघूया काय होईल त्रास. पण मूर्ती जर आपण बघू शकलो तर स्वप्न पाहिलं. मूर्तीचं स्वप्न पाहिलं त्या दगडात. मूर्तीचं स्वप्न पाहिलं त्या दगडात. जर मी आता जर नाकाच्या गावात गेले तर मी मूर्ती बनवू शकतो. मूर्ती काय करतात त्या दगडावर म्हणतो बाबा मी याच्यावर काम करायला त्याला नाही म्हणत. तुझी काय इच्छा आहे सांग तरी तुझ्यावर काम करतो. नाहीतरी बघतो दुसरा दगड म्हणतो ठीक आहे मूर्ती का तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो. मूर्तिकार म्हणतो ठीक आहे. मग मूर्तिकार अत्यंत तन्मयतेने त्या दगडावरती काम करायला सुरू करतो. कधी जास्त आधार होतात, कधी कमी आधार होतात, कधी जास्त आधार होतात, कधी कमी आधार होतात. दगड मिळवून करायला सुरू करतो. त्रास त्यांना करायला. पण तो त्रास सहन करताना तो दगड भविष्य काळामध्ये त्या मूर्तीचा स्वतःचं रूप पाहतो आहे आणि ते आठवून आताचा त्रास सहन करतो. आणि असा हळू 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 दगड पडत जातो. याचा अनावश्यक भाग गळून पडतो आणि त्यातनं अत्यंत सुंदर मूर्ती तयार. तो खूप दिवस मूर्तिकार त्याच्यावरती काम करतो. सुंदर मूर्ती तयार होते. मूर्ती तयार झाल्याच्या नंतर तो गावाकडे जातो. गावकऱ्यांना सांगतो की मूर्ती तयार झालेल्या गावकरी थक्क होतात आणि ती सुंदर अप्रतिम मूर्ती होती. मूर्तीला उचलतात सगळे लोक वाजत गाजत त्या मूर्तीला घेऊन जातात. मंदिरामध्ये त्याला पंचामृताने महाभिषेक करतात. प्राणप्रतिष्ठापना होते त्या मूर्तीची. सुंदर सुंदर कपडे घालायला मिळतात त्या मूर्तीला आणि ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापन होते. मग सगळे लोक येतात. आजूबाजूला वस्तू फुलं असतात ना त्याला देवा तुला नारळ तू मला हे दे. देवा तुला चांगले अगरबत्ती आपल्याला जे आवडते वास्तू त्या देवाला असे भरपूर लोक. आणि मग सगळे लोक तिथं त्याला सुवासिक वातावरण, दररोज चांगले कपडे, दररोज आरती, सुंदर सुंदर विचार, मस्त गाभाऱ्यामध्ये तुम्हाला वाटत असेल झालं म्हणजे दगडातून टाकाचे गाव सहन केले तर आपण देवपद येतं हे साधन तिथे पाठत असं पुढचं आणि प्रत्येक गोष्ट पुढे जात त्या पुढचं मस्त 5-6 महिने होतात. निवांत दररोज मूर्ती देवपण एन्जॉय करते आणि आठवत आहे की खरंच आपण त्यावेळेस त्रास सहन केला तर आपण झालो असतो का. मग बरं वाटतं मूर्तीला जरा. आणि हळूहळू जसं मूर्ती रंगात म्हणजे सगळं पूजा वगैरे रंगात येतात गावकरी सगळे होतात. मंदिराचा विस्तार वाढत जातो. अचानक मूर्तीला एका दिवशी मध्यरात्री रडायला लागलो. गावाच्या मूर्तीला रडण्याचा आवाज होता. आणि मग रडण्याचा आवाज आल्याच्या नंतर होतं काय मूर्तीमध्ये रडते कोण राहते मला असं एवढं बेसूर एवढं भयानक. हळूच मूर्ती वापरून बघते. कोणी दिसत नाही. गाभाऱ्यातून बाहेर येते कोणी दिसत नाही. मूर्ती विचार करते की आपण बाहेर गेलो कोणी बघितलं तर लोक पण टाकून मूर्तीला भीती थोडस वापरून बघतो. थोडस आणि थोडस बाहेर वापरून बघते. रडण्याचा आवाज आणि मूर्ती म्हणजे तू. मग त्यावेळेस जो तू आला तो मूर्तीला म्हणतो मित्रा मूर्तीला ज्यावेळेस माझ्यावरती ताटाच्या घाव आला
त्यावेळेस जर मी ते सहन केले असते तर मी तुझ्या ठिकाणी असतो. मी ते सहन केलं नाही, पण आता लोक दररोज माझ्या डोक्यावरती नारळ फोडतात, मला रोज वेदना सहन करायला लागते. आयुष्यभर जर डोक्यावर नारळ फोडून घ्यायचा नसेल, दगड फोडायचा म्हणजे नारळ फोडायचा दगड जर व्हायचा नसेल तर कृपया आता झालेला त्रास सहन करा. तर कुठेतरी चांगुलपणाच्या ठिकाणी जा. आणि जर तुम्ही चांगुलपणाच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला सगळे प्रिव्हिलेजेस तुम्हाला मिळतील. काय असतं, बाबासाहेबांच्या संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही कॅम्पसचे स्टार्टिंग वी द पीपल ऑफ असे का केले, वी द नेशन ऑफ असं का नाही केलं? खूप सुंदर उत्तर दिले त्याला प्रकांड पंडितांनी. राष्ट्र भारत हे राष्ट्र बनण्याच्या प्रोसेस मध्ये, म्हणून मी वी द पीपल ऑफ इंडिया खूप सुंदर जस्टिफिकेशन आहे. आणि जेव्हा whenever my nation is in making, तर माझं कॉन्ट्रिब्युशन आहे. हे बघा, राष्ट्राची सेवा करण्यासाठी सीमेवरती जाऊन पोलीस घालायला लागतात असं काही नाही. खूप वेळ असतं रस्त्यावरती पडलेले तरी साल जरी आम्ही जबाबदारी उचलून बाजूला टाकतो ना, तरी आम्ही राष्ट्रसेवा केली. राष्ट्राला जर योगदान द्यायचं असेल तर ते कुठूनही देता येतं. आणि ते देत असताना मला मिळणारा व्यवसाय जर प्रतिष्ठापूर्ण असेल तर निश्चितपणे त्यातून मी जास्त योगदान देऊ शकेल. अशा पद्धतीची सर्व्हिस आहे. माझं सिलेक्शन झालं मजुराचा प्रोग्राम. एका मित्राला मंत्रालयामध्ये ऑर्डर घेण्यासाठी आम्ही गेलो. आयुष्यात पहिल्यांदा फ्लॅटवर राहिलो. त्या फ्लॅटवर गेल्याच्या नंतर स्वतः जाणून की आपण किती असं उत्साह आहे. आमच्यापेक्षा सुंदर तो खालचा मित्र मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पर ॲनम 6 करोड रुपये पॅकेज तयार असतात. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गाडी त्या काळामध्ये मी पहिल्यांदा रेट करायला होती ती कशी असते. तो गावाकडे मोठा करतो, गावाकडे ती गाडी घेऊन त्याला रस्ता खरा फोटो बोलत नाही. संध्याकाळच्या वेळेमध्ये काय कोणाला मित्राला माहित नाही, त्याला म्हणतो तुला पगार किती मिळेल, सांगितलं मला एवढा पगार 30-35 हजार पगार मिळेल आम्हाला बस. माझा एक कॅम्प खर्च करतो. ठीक आहे, कसं म्हणतो म्हणजे एक प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या याच्यामध्ये तुला चांगली संधी मिळेल. जे स्वप्न आपण बघितलं, ज्याला शेप आपण केलं, त्याचा इन्व्हेस्टमेंट कधी होईल. तिला एकच साधा तू मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुला आदर्श देशातल्या एका विशिष्ट गोष्टी उच्चभ्रू मोठ्या उद्योगपतीची नाव द्यायची. तुला आयुष्यात काय व्हायचं, मला त्यांच्यासारखं व्हायचं. ठीक आहे, ते काय करतात, कंपनी चालवतात, नफा कमवतात, मिळालेल्या नफ्याचं काय करतात, चॅरिटी करतात, मेरी पद्धती. तुझे जे आदर्श आहे तू तिथं पोहोचून नफा कमवशील आणि त्याच्यानंतर चॅरिटी करशील, तर मी ते पहिल्या दिवशीपासून करते. याच्यानंतर मला बोलत असताना त्या लेवलने बोलत जर रस्त्यावरचा एखादा मुलगा येऊन तिथं बसू शकतो. 1980च्या काळामध्ये 1970-72च्या काळामध्ये एखाद्या ग्रामीण भागातला बिना शिकलेला विद्यार्थी जर कलेक्टर पदावरती बसून सिनियर पदावरती बसून राज्यसरकारने मार्गदर्शन करत असेल तर तुम्ही लक्षात घ्या की कशा पद्धतीने क्रिया करतात. आता हे झालं वैयक्तिक त्या स्वार्थ. नोकरी कमवण्यासाठी काय कशासाठी जाते नोकरी कमवण्यासाठी, नोकरी कमवण्यासाठी ना. कारण ते देश सेवा करण्यासाठी आपण पहिलं उद्देश काय, मला नोकरी मिळाली. फक्त आमचा आशा असा आहे की ती नोकरी अशी मिळाली पाहिजे बाबू की त्या ठिकाणी बसून तुझ्यामध्ये संवेदनशील पद्धतीने तुला सेवा करता येईल. नाहीतर बाहेर तुम्ही जास्त कमी लावू शकता, खरं नाही गाडा लावू शकता. लोक आपल्यापेक्षा व्यापारी लोक आपल्यापेक्षा जास्त कमावतात. काय करू शकत आपण बघा, रोजगार मिळवणं हा जास्त अकलेचा भाग राहिला नाही या देशामध्ये. प्रतिष्ठापूर्ण आणि तिथून सेवा देता येईल अशा पद्धतीचा रोजगार मिळणं, जिथे अथॉरिटी असेल अशा पद्धतीचा रोजगार मिळणं, याच्या संधी थोडंसं ज्ञान आहे. म्हणून एका स्पर्धेची तीव्रता जास्त. आता आपण आलो स्पर्धेवर. आता स्पर्धा कोण कोणाशी कशी स्पर्धा करायची, स्पर्धा परीक्षा कशी स्पर्धा करणार, कोणाशी स्पर्धा आहे, कोणाशी करणार, स्वतःशी म्हणजे कशी
खूप सुंदर उत्तर आहे. सोपा शिकवतात. आज मला जर 4 गोष्टी समजत उद्या मला 5 समजल्या पाहिजे, 6 समजल्या पाहिजे. बघा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना देणार सम टेक्निक्स. मी सांगितलं आम्हाला कुठलाही क्लास नाही काय नाही, की सोप्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या टेक्निक्स बद्दल माहिती सांगतो. ठीक आहे? हो का नाही? मला खूप कंटाळा येतो बोलताना. हळूहळू माझाही वय व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे टेन्शन येतं मला. म्हणून अजून तुम्ही रेस्पॉन्ड करत चला. ठीक आहे? आता तरी हो. सोडणार नाही तुम्हाला. जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट. कसं? गोष्टी व्हायचं का? बरं मग ते काय करू आम्हाला पकडून ठेवला. टाकून आम्हाला मार्गदर्शन द्यायला पाहिजे. मी टाकून नाही यांनी आपल्याला फटके देऊन मार्गदर्शन द्यायला पाहिजे या मताची मी आहे. कारण अभ्यास कसा करावा, कसाही करता, कसाही करा, किती करावा, मरेपर्यंत करावा. सो सिंपल आहे. कोणी तर मी माझ्या पगारातून जो विद्यार्थी जगात कुठेही अभ्यास करताना मरण पावला असं जर तुम्ही असेल तर त्यातच मार्क मी उभारतो. सर अभ्यास कसा करायला आणि बाबा तू बघ ना, तुला तर काटे उठू शीर्षासन करू तो ते उभत्या जाळून तर आकार तसं कसा कर. किती वेळ करायला पाहिजे? बऱ्यापर्यंत पोरं दीप्तमान बनून आय एस झालेले आहेत. त्या माणसाने सांगतो भावाक सरांना माहिती आहे माझे त्याचे काही कॉमन मित्र आहे. अक्षरशः डोक्याला सोडून पळून जाऊन डिपार्टमेंट शोधतोय राहिला आणि आपण यशनामध्ये लपून बसलाय. आणि तो पोरगा आला असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. लाज वाटते जेव्हा की आपण छोट्या छोट्या गोष्टींनी खाऊन जातो. हे मस्तकात चुकवण्यासाठी नाही की मस्तकाशी गुंडाच असते. राष्ट्र करून ठेवावं लागेल, खांदे ताट ठेवावे लागेल. तुमचा माझा देश उभा करण्यासाठी खांदे. बाबासाहेबांनी सांगितलं की मी प्रथमतः अंतिमतः भारतीय आहे आणि ती कसोटी पुन्हा 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 हा बापूंचा देश आहे. या सगळ्या लोकांचा देश आहे. ते आमच्या हातामध्ये दिलेलं जसं या पिढीने आम्हाला दिलं प्रशासन ते संस्कार तसे आमचे हा प्रकाश शिक्षक हे आम्ही तुम्हाला दिलं पाहिजे. ते तुम्हाला दिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जबाबदार पिढी म्हणून शिकवायला पाहिजे. अधिकारी म्हणून सोपा आहे. ब्लॉक स्टार्ट्स नाव इथून सुरू होता ब्लॉक सुद्धा. पुन्हा प्रत्येक विषय तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही या देशाचे वर्क आहात, या देशाचे तुम्ही अधिकारी हे तुम्हाला बरोबर सिद्ध करावं लागतं. अधिकारी असताना तुम्ही तुम्हाला दाखवत नाही. आम्हाला कसं टपरीवरती जाऊ नाही वाटत कारण तुम्ही त्याचा पलीकडे तुमच्या लक्षात येईल नंतर हळूहळू की जेव्हा तुम्ही अभ्यास करता काय असतं स्पर्धा परीक्षा खूप सोपा विषय. ह्या सगळ्या कंपोनंट नसणारा एक व्यक्ती असा की ज्याच्याकडे सगळी संवेदना आहे, सगळे कंपोनंट माहित आहेत आणि एकाच वेळी तो अनेक कामं करू शकतो. अशा पद्धतीचा एक व्यक्ती घडवण्याची प्रक्रिया म्हणजे स्पर्धा परीक्षा. काय करायचं निवडून जायची काय करायचं बुद्धिमापन चाचणीचे कोडे बसेल डिव्हाइस किंवा कशाला बुद्धिमापन चाचणीचे कोडे पाहिजे. कशासाठी विज्ञान तंत्रज्ञान पाहिजे आम्हाला अभ्यास करायला. आम्हाला तर प्रशासन शास्त्र शिकवावं आणि आम्ही शिकावं. पण तसं या देशामधली जी विविधता जे वैविध्य आहे ते टिकवण्यासाठी केडर सिस्टीम अखिल भारतीय सेवेमध्ये येते. या राज्याचा विद्यार्थी त्या राज्यामध्ये आयुष होऊन जातो, इकडे आयपीएस होऊन जातो. की कायम हे राष्ट्र बांधण्याचं काम तुम्ही लक्षात ठेवा. स्टील फ्रेम असं म्हटलं जायचं प्रश्न. पण 1980 च्या दशकानंतर आता आम्ही स्टील फ्रेम राहिलेलं नाही. वी आर सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम. भारतीय राज्यघटनेचं तर माळवणीच आहे. हा तर दृष्टिकोन असेल तर तुका इकडे या आणि त्या इकडे येऊन देश खराब करू नका. माझी नंबर 1 विनंती आहे. त्याला माळवणीच भारत हे कल्याणकारी राज्य असते आणि त्या कल्याणकारी राज्याचे धोरणांची अंमलबजावणी करणं आणि ते धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम म्हणजे प्रशासन. त्या मेकॅनिझम मध्ये आपण जाऊया. आपण इथं काय काळे इकडे बनायला चाललेलं ना. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इंग्रजांनी प्रशासन चालवलेलं आहे. ती प्रशासनाची थाटणी वेगळी होती. आजच्या प्रशासनाची सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम असतात. शोषित वंचित बहिष्ठ या सर्व वर्गाप्रती संवेदना असणार आणि त्याच्या अगदी दोष आदरणीय सरांनी जे आम्हाला जे वाटून दिलेलं आहे की उद्याचं काम आज, आजचं काम आता. आता नाही लगेच ताबडतोब त्याच्या घरी जाऊ सरांनी ते करतात आपल्या शब्दावर. तुम्ही समजून घ्या.
लोकांच्या सभेत म्हणजे माझ्या समोर कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी तळमळणारा बाप जर उभा राहिला तर मला एवढी अक्कल पाहिजे की हा म्हातारा सकाळी जेवण पुन्हा नसेल. हा जर प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असेल तर मी त्या पृथ्वीवरती बसलेला पशु आहे. मी माझ्या दारावरती 10 लोक थांबलेले आहेत आणि मी त्यांना थांबून जेवायला बसतो. माझ्यासारखा मोठा माणूस कोणीच नाही असं मी स्वतःला घेतलं. त्या छोट्या छोट्या गोष्टी राष्ट्र मॅडम मी सांगितलं वी आर द फेस ऑफ गव्हर्नमेंट ऍट रूट लेवल. चेहरा विद्रूप असतो प्रशासनाचा आणि प्रशासनाचा चेहरा विद्रूप करण्यासाठी आपल्याला मध्ये यायचं. आम्ही करतो विक्रीसारखं काम करतो. आमच्या परिसरामध्ये आम्ही जिथं पटेला दारूचा परिसर स्वच्छ ठेवतो. हे हात आपण कधी बरोबर केले नाही. खूप ठाकून सांगतो. या प्रशासनामध्ये येण्यासाठी मग तुम्हाला काय म्हणतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. आता हा अभ्यास करायचा म्हणजे काय असतं तुमच्या अभ्यासाची पद्धती असते. आता मी विचारपूर्वी सांगायचं फक्त हात वर करायचा आपल्याशी लागू होत असेल फक्त आपला हात वर करायचा कोणाला लिहून पाठ होणारे किती लोक आहेत. ठीक आहे हात वर करणार तुला आपला पाठ करायचा बाजूच्या नाही करायचं. वाचून पाठ होणारे किती लोक आहेत. भोगून पाठ करणारे किती लोक आहेत. दुसऱ्याच्या नोट्स ढापून परीक्षेत जास्त मार्क करणारे किती लोक आहेत. ही प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत आहे. आपली पद्धत आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण लोकांना गोष्टी विचारत नाही सर मी अभ्यास कसा करतो. आता मी जमलो नाही रोज सकाळी पहाटे 4 वाजता उठणे घराच्या भोवती 100 फेऱ्या माराव्या आणि घराच्या छतावरती पुस्तक उलटे घेऊन वाचावे. ते हो म्हणाल का अरे तुम्ही स्वतःला विचारा ना प्रश्न की माझा अभ्यास मला काय माहिती व्हॉट इज द मेथड ऑफ माइंड व्हॉट इज माय स्टाईल माझी पद्धत काय आहे बरोबर. ती तुम्हाला माहिती आहे आपल्याला माहिती असते आपण दुसऱ्याचे नोट्स वाचून प्रश्न उत्तर वाचतो. हे नोट्स काय तू शिवाय ती माझ्यापेक्षा 2 मार्क जास्त बरोबर आहे. ती अभ्यासाची पद्धत शोध. ती अभ्यासाची पद्धत शोधल्याच्या नंतर पुढे अभ्यास किती करावा हे तर तुम्हाला सांगितलं. किती करावा पहिला शे त्याच्या नावाने त्याला कोर्स करतो. आता अभ्यास कशातून करावा हा तेवढंच मदत आम्ही तुम्हाला करू. अभ्यास कशातून करावा याच्या संदर्भामध्ये मला वाटतं याची आठवणी आता आपल्याला पण अपडेट त्याच्यामध्ये पण आणखी एक यादी आपल्या मोबाईलवर पाठवून हे दोन पाठवत असतं मला सांगून नाही पुस्तकाच्या अपडेट करू. अभ्यास कशातून करावा हे सांगते. फक्त स्पर्धा परीक्षेचा टेक्निक आहे अभ्यास करताना काय करायला पाहिजे कुठल्या क्रमाने करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो. ठीक आहे ओके. सगळ्यात पहिल्यांदा देशातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत अभ्यास करायचा असेल कुठल्या तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही एमपीएससी करा एमपीएससी करा दॅट युअर प्लेस बरोबर डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये जर मला अगदी अंबानी साहेबांनी 100 करोड रुपये देऊन सांगितलं असेल तर स्पर्धा परीक्षा देऊ नको तर मी खिशात 1 रुपया काढून त्याला गेला असता साहेब परत घ्या माझ्याकडून झोपच येतो अन्न कोण लागतं 17 तास 18 तास एकच वेळ जेवण सगळ्याच परिस्थिती जेवण नाही 9 महिने 10 किलोमीटर जाणे नाही. वडील येतात खिडकीमध्ये काहीतरी बघतात मोठं पाला झालंय काहीतरी ठेवतात खायला गावाकडे माणूस केळी वगैरे ठेवायचे निघून जायचे संध्याकाळी काय वडील घेतली पण मजा असते. कारण त्या क्षणाला आयुष्यामध्ये सक्सेसमध्ये काय असतं काय असतं सांगू का स्वतःचा क्षण असतो क्षण त्या क्षणाच्या अगोदर तुम्ही कोणीच नसतो. तो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये येतो त्यानंतर तुम्ही खूप काय असतो क्षण बघण्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य द्यावं असं भेटत नाही. असं सहज जर कुठून मिळाला असता तर लोकांनी सहज घेतला तो घेण्यासाठी साधना करायला मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. आता तुमची पद्धत सांगतो आणि आमची पद्धत सांगतो. आपली पद्धत भाऊ फॉर्म निघाले पहिलं काकांची निघाले काकांची बस इथं बांधायचं गाडी आणि शुभाकडे तिकडे जिकडे ट्रॅफिक पोलिस आहेत तिकडून सोडून बाजू चालायची. मग मध्ये चना म्हणून पार्टी काम करते ना भाऊ पहिले मॉलमध्ये भाऊ मॉलमध्ये
भौतिक क्षण 100 रुपये, दुसऱ्या भौतिक क्षण 80 रुपये. मॉलमध्ये किती चक्कर मारायचे? मग सगळं काही लक्षात येत आहे. आपण पुस्तकात आलो. बरं, फॉर्म भरण्याचं तंत्र सुरू आहे. आपण तर फॉर्म भरायला लागतो. खान आलो, व्यायाम काय, खेळा पुस्तकी हो. मग आपण त्या म्हणणार बघा कुणी बघायचं येतात. ही पद्धत 2-3 वर्ष पूर्वीची. आता कदाचित तुम्ही सगळं बघत असाल. मग फॉर्म भरायचा सोयीस्करपणे फक्त ती आठवण कधी ना घरातून बाहेर पडतात. तुला माहित आहे की फॉर्म भरला अभ्यासात घरी आईला वडिलांना अभ्यासात मस्त फिरून येतात. मग हॉल तिकीट येते बोलते ते बोलते भाऊ हॉल तिकीट आहे काय करणार मग लक्षात काय काय मग पुस्तक आणायला द्यायचं घरी पुस्तकाला पैसे मागायचे पुस्तक आणायला द्यायचं मार्केटमध्ये जायचं सगळ्यात स्वस्त पुस्तक कुठलं आहे ते बघायचं पैसे कमी पैसे आणि मग फाटका मग त्याच्यामध्ये काय आहे काय काय ते घेतात आणायचं मस्त उशी खाली ठेवायचं एखाद्या इकडे रूमवर अभ्यासाला जाऊ आणि मग खूप आवड परीक्षा असते असं करायचं 2-4 दिवस परीक्षा द्यायची निकाल लागून कोण जॉईन झालेला असते सगळ्या गदीला प्रयत्न करायला असते की काय काय अभ्यास करायला आपण मार्केटिंग तशीच करतो ना समजा काय रेल्वे तयारी करतो काय तयारी करावं काय योग्य करावं सगळ्यात गरजेचं माहिती असतं स्वतःला सोडून आपण काय करतो स्वतःला सोडून सगळ्यात गरजेला माहिती आणि मग तुम्ही ते म्हणते त्या वर्षामध्ये पगार जॉईन झाला पहिली पगार उचलली दिली ह्याला आलं सुस्त एक वर्षाला रिझल्ट मग म्हणायचं हो धन्यवाद बरोबर चुकीचा कृपया पुस्तकात कधी येतं सगळ्यात पहिल्यांदा ज्या परीक्षेत आपल्याला काही ठरवल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या परीक्षेचा सिलेबस आणि स्वरूप काय आहे आपल्याला फक्त माहिती असतं म्हणजे 3 टप्प्यामध्ये परीक्षा होते 2 टप्प्यामध्ये परीक्षा होते 1 टप्प्यामध्ये होते आरआरटी मध्ये घेऊन लगेच नोकरीला लावतात ते काय ठीक आहे तो टप्पा माहिती असला पाहिजे टप्पे आता त्या टप्प्यावरती परीक्षा किती मार्काची घेतली जाते आणि कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते आम्हाला माहिती पाहिजे खूप सोपी मेथड आहे खूप सोपी मेथड मग ते तुम्हाला कळेल मग कळल्याच्या नंतर तुम्ही घेतला पाहिजे सिलेबस त्या परीक्षेचा सिलेबस आणि त्या परीक्षेमध्ये पडलेल्या मागच्या प्रश्नपत्रिका या सिलेबस मधून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला सांगतात कुठला पोर्शन किती मार्काला आणि किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सांगतात म्हणजे रिलेटेड ऑफ सिलेबस ते तुम्हाला सांगतात प्रश्नपत्रिका तुमच्या अभ्यासाला ओरिएंटेशन आणून देतात मग सिलेबस झाला क्वेश्चन पेपरचा अनालिसिस झालं क्वेश्चन पेपरचा अनालिसिस झाल्यानंतर तुमची मार्किंग झाली पाहिजे की हा सिलेबस हे टॉपिक हे सब टॉपिक एक शब्द महत्त्वाचा असतो सिलेबस एक शब्दामध्ये एक पुस्तक असतो ते कळलं पाहिजे तुम्हाला की हा क्वेश्चन खूप हेवी आहे आणि मग तुम्ही एकदा सिलेबस रिलेटेड तुम्हाला समजलं की सिलेबस रिलेटेड समजल्याच्या नंतर मग तुम्हाला अनालिसिस करायचं की मला याच्यात काय येतं काय येत असा हा टप्पा असतो तो फार प्रामाणिक करायचा असा काय इतिहास काय शिकवतो भूगोल वाटत आहे आणि थोडेसे विज्ञान स्किप करून टाकू मध्ये सरपंच इकडे कसं सिलेबस अनालिसिस प्रॉपर असला पाहिजे जर तिथं आम्हाला समजलं की या 90 पैकी 80 गोष्टी मला समजत नाही आपण ठोकळा होतो त्याच्यामध्ये स्वतःचे आव्हान काय करायचं स्वतःचे आव्हान की आपण आपलं प्रॉपर अनालिसिस केलं म्हणजे आपल्याला कळलं की आपल्याला किती मेहनत करायचं बरोबर नाहीतर बाजूला समोर नाही करायचं आणि मग एकदा अनालिसिस झालं आपण किती पाण्यामध्ये आहोत का पाण्याच्या तळावर उभे आहोत तर पाण्यातच नसतो 2-4 सेकंद पडलेला असेल तर आपण सांगू शकतो बरोबर त्यामुळे ते एकदा स्वतःचं सेल्फ अनालिसिस झालं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग तो सिलेबस कुठल्या पुस्तकातून करायचा तो करत असताना कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भामध्ये टेक्निक्स याच्या संदर्भामध्ये संदर्भ वाचन त्याच्यावरती मी आहे त्या नॉलेज टेक्निक्स वरती ठीक आहे आणि मग अभ्यास
अभ्यास म्हणजे काय? लाखो टन माती काढल्याच्या नंतर सोनं निघतं. बरोबर आहे? तसंच आहे. खूप पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला क्रक्स झीज लक्षात येईल. मग आलेलं जे आहे जे फ्रेम आहे त्याला आपण नोट्स म्हणतो. माझ्या नोट्स लपवणे, माझ्या जवळ ऍड करून ठेवणे वगैरे. हे बघा एक लक्षात घ्या, सगळ्यात साधारण पाणी साचलं की गटार होणारच. पाणी साचलं काय होतं? गटार. वाहतं पाणी कसं असतं? नोट्स बनवायच्या मस्त मित्रांना वाटायचं तुझी अभ्यास कर, मी अभ्यास कर. तो सांगेल तुम्हाला काय. आपल्याला गणितात आकल कमी आहे ना, त्याला जास्त तो आपला गणित चांगला आहे. तुम्हाला इतिहास फारच कळतो ना, तुम्ही त्याला सांगा. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. त्यामुळे आपल्या नोट्स लोकांना दाखवतात. तुमच्या नोट्स जर भारी असेल तर तुम्ही गेले नसते का इनोमध्ये? त्यामुळे असं काय स्वतःला समजू नका की माझे नोट्स खूपच भारी असतात, सोन्याचे असतात. जुन्या काळामध्ये भुर्जपत्रावरती सोन्याची तसं काय नाही आपण. त्यामुळे व्यवस्थित नोट्स बनवायच्या, करंट इव्हेंट्स त्या अपडेट करायच्या, पुन्हा पुन्हा वाचायच्या, पुन्हा पुन्हा करायचं. मग त्याचं इंटरलिंक करायचं प्रत्येक गोष्ट. हे जेव्हा करायचं तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दादा बनत चाललेला. एखाद्या विषयात खूप छळ खूप छळ तसं आयुष्यात मला कधी कधी जमणार नाही, पण ते जर आधी सेवा असं तर मागचा प्रॉब्लेम येणार ठरवून ठेवतो. काय असं भेटलं पाहिजे, विषयाला घालायचं नाही, विषयाची गदाची पकडायची, त्याच्या मागून टॉप असायचं आणि त्याला सांगायचं कारण तुला असा ठोकतो बेटा की तूच नाही, तुझ्यासारखे 100 विषय मला कळले. आज केले का तुम्ही? पुस्तक बोलते तर आपण घाबरतो. व्हिडिओ तसं केला असता बाबासाहेबांनी पूर्ण गॅलरी त्यांच्या अभ्यासाच्या मेथडमुळे जगातला सगळ्यात श्रेष्ठ विद्यार्थी त्यांना म्हणतात. बरं का, त्याच्या शिक्षणामुळे म्हणत नाही, अभ्यासाच्या मेथडमुळे. ती मेथड त्यांनी इमेज कॉम्पिटिशनचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी कामाला लागली. प्रत्येक पुस्तकामध्ये त्या चिठ्ठ्या शॉर्ट नोट्स त्याचे रेफरन्सेस म्हणजे जगातील पुस्तकाचे जे स्ट्रक्चर आहे ना, जगाच्या पुस्तकाचं स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरचा बांधणारे यांचे चिठ्ठ्या आणि त्यामुळे त्याची लिहिण्याची स्टॉप झाली. विद्यार्थ्याबद्दल उदाहरणे सर्वश्रेष्ठ आहे, पण वारंवार सांगितलं तुम्ही समजून घ्या. त्याच पद्धतीने अभ्यासाच्या टेक्निकनी करायचा, पुन्हा पुन्हा वाचायचा. आपण काय विवेकानंद नाही आहोत एक पाठी असं बघितलं विचार इकडे वाचायचं. सत्यशोधक समाज कोण स्थापन केला? महात्मा फुले. हे सत्यशोधक कोण समाज महात्मा फुले. पुढे पहिली मुलींची शाळा कोण काढली? महात्मा फुले. चंद्र सुरकुली दिला महात्मा फुले. असं 5-6 वेळा उत्तर द्यायचं. भाऊ वगैरे असतात मग तुम्हालाच पडायला मग तिथं समजा विचारतात की पक्षघातामुळे डाव्या हाताने दिलेला ग्रंथ महात्मा फुलेचा कुठला? आपण कृपया स्वतःचे सांगतो. आई वडिलांची खूप स्वप्न असतात वेळेला, ते स्वप्न खाण्यावर उतरायचे आणि फार शुद्र काम करतोय लक्षात नोकरी मिळवणं याच्यासारखं स्वार्थी कामात जगात कुठलं नाही. ते मिळवून लोकांसाठी काम करणं हे फार मोठं काम. म्हणून तुम्ही नोकरी मिळवता तुम्ही जर म्हणत असाल की गाडी दिलेली चपराशी कारण सांग त्या 4-5 एकर बघला तुम्ही असं कधी कल्पना करता की माझ्या केस मारून आईस बनवलं विसरून जा तुम्ही. तुमच्या जन्मामध्ये मला इथं भेटलंय तुम्हाला तुमच्या जन्माचं तिकीट काढतो 100 वेळा बरा तुम्ही पण केस मारून कोणी कधी आली काय बरं आहे का कोणी? फुलाच्या खाली पुस्तक सर उड्डाण फुलाच्या खाली एवढंच त्या खाली फौजदार होण्याच्या 8 तरी आणि तेवढ्या पुस्तकानंतर फौजदार झाला असता तर त्या लेखकाला बोलून काय बोलायला पाहिजे. योग्य मटेरियलवरती लक्ष ठेवा. सिलेक्शन ऑफ मटेरियल शुड बी व्हेरी प्रॉपर. त्याला अक्षरशः तुम्हाला खूप ते दर्जेदार मटेरियल असलं पाहिजे त्याच्यावरती दर्जेदार प्रोसेस आणि नुसता अभ्यास करून चालत नाही. तो आईला आठवला पाहिजे. तो आठवून नुसतं चालत नाही तर तुम्हाला तो पेपर मध्ये बरोबर डॉट काढले पाहिजे. तिथं एक डॉट चुकीचा काळा झाला की डॉट काळा झाला म्हणजे इथपर्यंत प्रॅक्टिस आहे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. मी यावर्षी प्रिलिम पास होतो, पुढच्या वर्षी मेन्स पास होतो असं चालत नाही. या वर्षी प्री पास व्हावं लागतं. त्यातले पास झालेल्या मुलांची मेन्स होते, त्यातल्या पास झालेल्या मुलांचा इंटरव्ह्यू होतो. त्यातून मग काही मुलं सपोर्ट जातात, बाकी सगळे पुन्हा मार्कामध्ये. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती अभ्यासाचा वेग आणि गती फार वाढवावी लागते, काय वाढवावं लागतं. या प्रसंगी
इथे तुम्हाला सगळी सुविधा मिळणार आहे सरांचे म्हणजे मी व्यक्त करतो सर की आम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये खूप प्रयत्न करतो खाली म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सांगणं बोलणं कदाचित अशा सुविधा आपल्याकडे असतात मी गोंदियामध्ये टोकावरती राहून कधीच क्लास न लावता UPSCच्या प्रिलिम पास झालो 2 NC दिल्या प्रयत्न अपुरे पडले कदाचित खूप कमी असेल पण हे सगळं करत असताना जाणवतं मी मराठवाड्याचा पण मी ज्या मातीचा खातो त्या मातीचा जातो तर माझ्यासाठी माती खूप श्रेष्ठ आहे म्हणून मी आता माझ्या संस्काराने मी माझ्या प्रशासकीय माझी जी कार्यशैली आहे पूर्ण विद्यापीठ संस्कृत आहे त्यामुळे मी तर असं म्हणू शकणार नाही कारण तुम्ही तुमचे लोकल जे भूमिपुत्र असतील ते तुम्हाला निश्चितपणे तुमच्या प्रवृत्तीवरती तुमच्या जगण्याच्या शैलीवरती आरामात टीका करू शकतील तो त्यांचा अधिकार कारण त्यांची जी पोट पिढी आहे ते तुम्हाला आळशी म्हणत असतील डफार म्हणत असतील मूर्ख म्हणत असतील ते तुमच्या प्रेमासाठी म्हणतात पण मी जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जेवढे UPSCचे निकाल येतात त्यात सगळ्यात जास्त टक्का दिला जातो किती लोक त्यामुळं इथलं जे कॉलेज आहे इथलं जे टॅलेंट आहे ते नॅशनल लेवलचं टॅलेंट त्यामुळं घाबरायचं परिस्थिती आली आहे काय करायचं लगेच पाया पडायचं तिला पकडायचं तिला सांगायचं पुढे ती वाईट मिळाली ते आपलं ध्येय सोडायचं काय शेवटचं वाक्य सांगतो घोडे 2 प्रकारचे घोडे 2 प्रकारचे गाडवे असतात घोड्याचं एक असतो टाक्याचा घोडा आणि दुसरा असतो रेसचा घोडा जो परिस्थितीला शरद जाऊन जो मिळेल ते करण्याच्या चक्करमध्ये असतो तो असतो टाक्याचा घोडा टाक्याचा घोडा कसं असतं त्या सांगितलं असतो टाका समोर असते हिरवी गवताची पेटी बांधलेली आपण तो त्या गवताकडे पण पळत रात्री मालक येतो टाक्याची एक पेटी तिथं असते गवताची त्याला काढतो आणि उपर त्याला सोडून देतो ऐकले का ते गाडवा बोलायला ऐका तुम्ही गाडवा बोलायला सांगणार कधी कोणी का तर तो टेस्टचा मोठा असणार टेस्टचा सराव स्वतः मेहनत केली मग त्यासाठी जॉकेट केले जातात त्यांचे पाय ठेवायला जातात मालिश केली जाते त्यांना चांगला आहार ठेवतात येतात जिंकतात मात्र लागतो तेवढं करून घेतात आणि स्वतःही खेळतात बरोबर रेसचा घोडा ठीक आहे टाण्याचा घोडा बनण्यापेक्षा गाळो घातलं त्यामुळे रेसचा घोडा बघा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच शेवटी परंतु अत्यंत शानदार इनिंग ॲज ऑलवेज शानदारच असते ती कधीही असते आपण सर्व राष्ट्रगीताने सांगता करणार आहोत 1 मिनिट प्लीज बसा 1-2 मिनिटं मी त्याआधी काही पुढच्या ज्या आपल्या बॅचेस आहेत म्हणजे आता आपल्याला कार्यक्रम झाला आता प्रत्यक्ष काम चालू करावं लागेल हे कार्यक्रम होतात आणि त्यानंतर कामं जी व्हायला पाहिजे ती कुठेतरी मागं पडतात हे पण विदर्भाचं चित्र आपल्याला बदलायचं आहे तेव्हाच आपण कामात काही यशस्वी जी आहे ती संपादित करू शकतो आणि म्हणून प्रत्यक्ष काम इथे आपण सुरू करतोय 7 जानेवारीला MPSC राज्यसेवा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ज्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर सिलटॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर या संयुक्त पूर्व परीक्षा तयारीची 7 दिवसाची कार्यशाळा म्हणजे आज आपण यशवंतांना ऐकलं आज ज्यांनी प्रशासनात काम केलं त्यांचे अनुभव ऐकले आता आपल्याला प्रत्यक्ष सिलेबस वर काम करायचंय आणि म्हणून जे विषय तज्ञ आहेत ते सब्जेक्ट ओरिएंटेशन इतिहासाचं काय काठिण्य पातळी किती आहे आपला सिलेबस किती आहे त्याची तयारी कशी करायची जिओग्राफी असेल पॉलिटिकल सायन्स असेल एन्व्हायरमेंट आहे जिओग्राफी आहे देन जनरल सायन्स आहे HRD आहे हे सगळे विषय त्यामध्ये असेल 7 जानेवारीला सकाळी 8 ते 10 अशा पद्धतीचं ते सत्र असेल UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 7 दिवसाची कार्यशाळा 13 जानेवारी पासून सुरू होते म्हणजे जे विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस करू इच्छितात अशांची ही 8 ते 10 आणि त्यानंतर ती 11 ते 1 अशी ती कार्यशाळा असेल त्यानंतर
आपण जसं म्हटलं की जे विद्यार्थी आहेत की जे गरीब विद्यार्थी असतील त्यांना आपण इथे प्रवेश देणार आहोत. म्हणजे आपल्याकडे इथे 60 विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था आहे या ठिकाणी. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स वाढला तर आपल्याकडे जागा एवढी आहे की 120 विद्यार्थ्यांची सुद्धा निवासाची व्यवस्था इथे होऊ शकते. मधल्या काळात मॅनेजमेंट पुढे हा विषय आला होता की मुलींसाठी व्यवस्था असावी. म्हणजे बऱ्याचदा मुलींसाठी हा प्रश्न असतो पालकांचा की त्यांना कुठे ठेवायचं. पण आपण या संस्थेने काही नियम आपण घातले की एकाच प्रिमायसेस मध्ये सुरक्षा आणि इतर बाबी लक्षात घेता एका ठिकाणी न ठेवता बाजूला काही जागा जी आहे ती भाडे तत्वावर घेतली. तर तिथे पण मुलींची अत्यंत सुरक्षित आणि व्यवस्थित व्यवस्था म्हणजे 30 विद्यार्थिनींची व्यवस्था सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. अगदी उद्यापासून कुठली विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी इथे येऊन राहू इच्छित असेल त्याला डायरेक्ट प्रवेश घेता येईल. जे 120 मुलांची व्यवस्था आणि 30 विद्यार्थिनींची व्यवस्था. भविष्यात जेवढा रिस्पॉन्स मिळेल म्हणजे अगदी 500 मुलांची व्यवस्था करण्याची पूर्ण भविष्यातील तयारी घेऊन आपण काम हाती घेतलेलं आहे. त्यानंतर बाहेर आपण विविध प्रकाशनाची पुस्तकं ठेवली आहेत. आपण ती जरूर आवर्जून बघा. त्यामध्ये आज आपण या पुस्तिकेचं अनावरण केलं. त्यामध्ये UPSC, राज्यसेवा, PSI-STI या सर्व स्पर्धा परीक्षांचा सिलेबस आणि त्याला लागणारी उपयुक्त पुस्तकं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती पुस्तिका सुद्धा बाहेर अगदी कमी याच्या प्रिंटिंग कॉस्ट मध्ये विक्रीसाठी आपण उपलब्ध केलेली आहे. आकार प्रकाशनाची सर्वच पुस्तकं प्रिंटिंग कॉस्ट मध्ये बाहेर आपल्यासाठी उपलब्ध आहे. यानंतर आपल्याला जेवण घ्यायचंय आणि जेवणानंतर हे जे काही आता शेड्यूल दिलंय याप्रमाणे पुढच्या ज्या बॅचेस आहेत त्या इथे चालू होणार. विदर्भ भागातून जे मुलं नागपूरला राहण्याची ज्यांची अडचण आहे त्यांची इथे या रेसिडेन्शियल केंद्राचं आज रितसर उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर इथे उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक इथे आभार मानतो. आणि एक भविष्यात चांगलं काम आपल्याला इथे उभं करता आलं पाहिजे. आपल्या भागाचे प्रश्न, आपल्या भागात चांगले रस्ते व्हावे, गावागावात चांगले हॉस्पिटल व्हावे, चांगल्या शाळा व्हाव्या ही फक्त इच्छा असून चालत नाही. हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याच भागातील हे प्रश्न ज्यांनी सोसले, ज्यांनी या अडचणी सोसल्या हे लोक प्रशासनाला आले पाहिजे. तोपर्यंत हे प्रश्न सुटणं आवश्यक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमधनं चांगल्या परिसरात जो माणूस राहिला तो माणूस इथे येऊन काम करतोय तो निश्चितच चांगलं योगदान देतोय. पण मला असं वाटतं की या भागात ज्यांनी हे प्रश्न सोसले तो माणूस जर प्रशासनात आला तर निश्चित हा भाग खूप जास्त प्रगतीपथावर येऊ शकतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे प्रतिकूलित कार्यक्रम कसा होईल याची आम्हाला चिंता होती. सरांचा वारंवार फॉलो होता किती रजिस्ट्रेशन झाले, काय होणार, कसं असेल. मी म्हटलं सर आपण काम केले, निश्चित त्याचे रिझल्ट दिसतील. अगदी 15 दिवसापूर्वी हा डिसिजन झाला आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित झाला. आणि प्राचार्यांनी आम्हाला या सूचित केलं की आम्ही 10वी, 11वी, 12वी या मुलांसाठी संयुक्त 1-2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करू इच्छितो. तर आम्ही निश्चितच विद्यार्थी आज इथे आले 11वी, 12वीचे आपण आपल्या प्राचार्यांना सांगा की लगेच आम्ही त्याचं नियोजन करू आणि तेही काम हाती घेऊ. एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आला. यानंतर राष्ट्रगीत का आपण घेतोय कारण प्रत्येकच ज्ञान देणाऱ्या संस्थेत आपण यावं ज्ञानासाठी आणि निघावं सक्षम होऊन सेवेसाठी हे व्रत आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि या देशासाठी आपल्याला सक्षमरित्या याच्या आधारस्तंभ होऊन प्रशासनाच्या किंवा ज्याही आज सरांनी सांगितलं की सत्तेची जी ठिकाणं आहे तिथे आपल्याला जाता आलं पाहिजे. तेव्हाच सामान्य माणसाचा विकास होऊ शकेल आणि तो सामान्याच्या हातून अधिक चांगला होऊ शकेल. आणि म्हणून आपण सर्वांनी त्यासाठी सज्ज होऊया आणि राष्ट्रहितासाठी उभं राहू. सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल
भारत माता की वंदे वंदे कृष्ण. थँक्यू सो मच. आपण भोजनाची व्यवस्था याच्या 2-3 महत्वाच्या सूचना आहेत. आपण तिथून आत आलात तिथे पुस्तकांची व्यवस्था आहे. त्यानंतर इथे वर्गखोल्या आणि अभ्यासिकांचे हॉल आहे. आपण त्याला व्हिजिट करा. आणि त्यानंतर मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे. सर्वांनी जेवण करून जायचंय. विशेषतः सगळे विद्यार्थी सगळ्यांनी जेवण करायचं. हे सरांना मोबाईल दे. हा कोणाचा आहे? सरांचाच आहे ना मोबाईल? सिद्धांत आकारचे व्यवस्थेतील जे लोक आहेत त्यांनी स्टेजकडे या. आकार फाउंडेशन व्यवस्थापनातील लोक सरांचा कोणते सर? सगळ्यांनी घेऊन जेवायला हा बसला तो उठलाच नाही. सर आपण 2 मिनिटं बाजूला. हा एक